श्रीराम. आपण गेल्या 2 महिन्यापासून बसतोय, चर्चा करतोय, ध्यान करतोय. त्याला माध्यम म्हणून आपण टेंबे स्वामींनी लिहिलेलं द्विसाहस्री गुरुचरित्र घेतलेलं आहे. मोठ्या मुश्किलीने त्याचं एक पान वाचून संपलं आहे गेल्या 2.5 महिन्यात. तुम्हाला सगळ्यांना इथे येताना त्रास होतो याची मला पूर्ण कल्पना आहे. तुमची कामधंदे सोडून तुम्ही येता हे माझ्यावर उपकार आहे. तुम्हाला कमीत कमी त्रास व्हावा ही माझी इच्छा आहे. आणि तुम्ही जर माझ्या भीतीने येत असाल तर तुमच्या सोमवारपासून नाही यायला तरी सांगा. फक्त मला रविवारी फोन करून सांगा किंवा भेटून सांगा किंवा आम्हाला यायला जमत नाही, आम्हाला त्रास होतो. पण रोजचा अभ्यास जर झाला नाही तर खरंच चुकतो. कारण आपल्यात जर प्रगती झालेली दिसली नाही तर आपण उगाचच कष्ट वाया घालवतो, पैसे वाया घालवतो. मी मध्ये विचारलं होतं की सोमवार पण गुरुवारचा सत्संग पण करावा अशी मला वाटायला लागली. फक्त दोघांनी म्हणले की बाबा नका बदलू, माझी गरज आहे, आम्ही वाट पाहतो. पण त्यातल्या एकाने मला एवढा प्रचंड त्रास दिला की मला असं वाटलं त्याला बंदच करा. आता मी येऊ नको म्हणून पण सांगितलं. पण माझा स्वभाव कणवाळू आहे, दयाळू आहे, मी परत त्याला नाही होऊ शकलो. आपल्या बापाला त्रास व्हावा असं कोणाला वाटू नाही शक्य. याचा विचार प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. आणि मी जन्मदाता बाप परत मिळू शकेल. जन्मदाता बाप जो आहे आपल्याला मुक्तीच्या वाटेवर घेतोय तो मिळतच नाही हो. एकदा केला की केला. तुम्हाला सोडायचा असला तरी सोडता येईल, तुम्हाला सोडायची इच्छा असली तरी सोडता येईल. त्यामुळे तुम्ही आत्मपरीक्षण करायला पाहिजे. आपण आत्मज्ञानाच्या सत्संगाला येतो, आपण काय केलं पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी आपसात विचार करा काय करायचं काय नाही आणि मला सांगा. तुम्हाला हे आवडत नसेल तर माझी खरंच सक्ती नाही, आणि आवडत असेल तर मनापासून येणं आवश्यक आहे, एवढीच माझी विनंती आहे. आणि इथं जे होतं त्याचा रोज सराव व्हायला पाहिजे तर त्याचा उपयोग. इथे ध्यान लागतं आणि घरी लागत नाही, मान्य आहे मला, असं होणार. आता 2 महिन्यानंतर ती लागायला पाहिजे. आणि जर तुम्हाला काही त्रास असेल, कंटाळा असेल, कुठली अडचण असेल, तुमच्या सगळ्या अडचणी दूर करायला मी बांधील. हे परवाच्या 21 तारखेच्या समारंभातून लक्षात आलं होतं. अगदी आदल्या दिवशीपर्यंत सुद्धा असं वाटत होतं की ते होणार नाही. आणि 21 तारखेला परत त्या माणसाने कबुली पण दिली की माझं चुकलं. पण आता चुकलं ते चुकलं, गेलं ते गेलं. तसं माझं चुकतंय का मी तुम्हाला बोलवून, मला तुम्ही जाणीव द्यावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे की मी चुकतोय. आणि चुकत असेल ना, मी बिनचूक नाही आहे, बिनचूक फक्त परमेश्वर असतो. परमेश्वर चुकत नाही कधी. आणि मी तुमच्यापेक्षा एखादा पाऊल माझं पुढे आहे, बाकी काही नाही. मी आता खूप मोठा आहे असं मला वाटत नाही. तर तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करा आणि खरंच करू नये सत्संग असं वाटत असेल तर मला अतिथोकपणे उघडपणे सांगा की बाबा नाही जमत नाही आम्हाला, आम्ही तुम्हाला घाबरून येतोय, बळबळ येतोय, आमचे एवढे पैसे खर्च होत आहेत, आमच्या बायका बोंब मारतायत, आमचे नवरे बोंब मारतायत, आम्हाला या अडचणी आहेत. तुमच्या अडचणी दूर करायला मी समर्थ आहे. त्या अडचणींकरता येत नसाल तर आपण त्या दूर करू. पण तुम्हाला व्यक्तिगतच कंटाळा आला असेल तर खरंच तुम्ही बंद करा, अगदी गरज नाही. बळजबरीचा मामला आणि हळूहळू बोंबला उपयोगाच नाही. आत्मपरीक्षण करा. जास्त मला वाईट बोलायला लावू नका. मी तुमची हृदय दुखवली, अंतःकरण दुखवली, त्याच्याकरता मला उदार मनाने क्षमा करा. मी विनंती करतोय तुम्हाला परत परत की माझं काही चुकत असेल तर सांगा. खरंच तुम्हाला नको असेल तर सांगा, अगदी छाती ठोकपणे सांगा. इथं कोणीही नाही आला मी एकटाही करू शकतो. स्वतः टेंबे स्वामी इथे येतात, नरसिंह सरस्वती स्वामी येतात, शंकर येतात, वाघदेई येते.
एवढ्या चांगल्या गोष्टीपासून आपल्याला आनंद मिळतो, पण तो फक्त माझ्या सानिध्यापुरता उपयोगाचा नाही, तो कायमचा व्हायला पाहिजे. आणि जर तुम्हाला हे आवडत नसेल तर अगदी काठीठोकपणे सांगा की आम्हाला यायला जमणार नाही, आम्ही येणार नाही. आणि मग काय हरकत नाही की तुम्ही तुमच्या उद्योगाला रिकामे आहात, 4 पैसे जास्त मिळू शकाल, हे जे 10-12 तास तुमचे जातात ते वाचतील. आणि कदाचित मी तुमच्याकडून ते पैसे मागून घ्यायला येऊ शकेन, माझ्या गरजा पुऱ्या होतील तुमच्यामुळे. तुम्ही फार महान मोठी माणसं आहात, माझ्या अडचणी अनंत आहेत, तुमच्या अडचणी कमी आहेत आणि त्या मला दूर करता येणं शक्य आहे, चुटकीसरशी दूर करता येणं शक्य आहे. आता 2 जण नवीन आले, त्यांना तुम्ही सत्संग झाल्यानंतर सांगा मी अगोदर काय म्हणलो. आता आपण सुरुवात करू. श्रीराम. त्यात उत्तमोत्तम एक अवतार दत्त संज्ञक होय. कृपा करून स्मरण करणाऱ्या जवळ हा जाणार आहे. जो स्मरण करतो त्याच्या शेजारी गुरु आणि दत्त हे असतातच, कारण गुरुपासूनच दत्त आणि दत्तांपासूनच गुरु अशी परंपरा आहे. दत्त कसे आहेत तर मुक्त मुमुक्षु विषयी लोक यांना ध्यान करावयास योग्य कलियुगात दुसरा देवाचा अवतार असा नाही. जे मुक्त आहेत त्यांना सुद्धा ध्यानाची गरज आहे. तुम्हाला असं वाटेल की चला डॉक्टरांकडे आलो, आपल्याला मुक्ती मिळाली, आता ध्यानाची गरज नाहीये. पण ध्यानाची अनंत अनंत कालपर्यंत गरज आहे. मला एक डॉक्टर भेटले होते, त्यांनी सांगितलं होतं की ते हिमालयात गेले. कसे गेले हिमालयात? ते 2दा गेले हिमालयात. एकदा गेले आणि तिसऱ्या दिवशी परत आले. आणि एकदा त्यांनी बायकोला मुलाला कोणालाच सांगितलं नव्हतं. अचानक ते संध्याकाळी 9 वाजता दवाखाना संपला. 6 ते 9 त्यांची ओपीडी असते. 9 वाजता दवाखाना संपला आणि ते दवाखान्यातून बाहेर पडले. बाहेर पडल्यावर त्यांच्या खिशात 13-14 रुपये होते. ते पैसे घेऊन ते ट्रेनला गेले आणि मद्रासचं तिकीट काढलं. त्यावेळेला 8 रुपयात मद्रासला जाता येतो. आणि उरलेले 4-5 रुपये जवळ ठेवले आणि ते मद्रासला गेले. आणि मद्रासून चालत चालत तिरुपतीला जायचं त्यांनी ठरवलं. तिरुपतीचं दर्शन करून हिमालयात जायचं. बघा कशी टोक आहे, तिरुपती कुठं, मद्रास कुठं, हिमालय कुठं. पण ज्याचा पाठीराखा परमेश्वर असतो त्याला खरंच कशाची दडात नसते, त्याला अजिबात त्रास होत नाही. तर ते मद्रासला गेले आणि मग मद्रासला त्यांनी तिरुपतीला जायचं ठरवलं. तर चालत चालत निघाले होते. तर मागून एक 55-60 वर्षाचा माणूस सायकलवर आला आणि म्हटलं हे बैसे पुढं, तो नेऊन सोडतो. ते म्हणले मी तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे, मी सायकल घेतो, तुम्ही पुढे नळीवर बसा आणि आपण जाऊया. तुम्हाला जिथपर्यंत जायचं तिथपर्यंत मी तुम्हाला सोडतो आणि नंतर मी माझा चालत जातो. तुला नळीवर बसायचं का नाही तर मी जातो म्हणजे मला वेळ नाही. पटकन तेवढी वरून नळीवर बसली आणि तिरुपतीच्या अलीकडं 10 मिनिटात त्यांना सोडलं त्या सायकलवाल्या माणसाने. आणि ते नळीवरून उतरले आणि सायकल सहित तो माणूस अदृश्य झाला. सायकल सहित तो माणूस अदृश्य झाला. आणि हे खोटं नाहीये, कारण हा अनुभव मी सुद्धा घेतलाय. हा अनुभव मी सुद्धा घेतलाय. ज्याचा गुरुवर पूर्ण विश्वास असतो, पूर्ण श्रद्धा असते. तुम्हालाही काही कमी अनुभव आलेले आहे त्याच्यातला भाग नाही, फक्त तुमची श्रद्धा निर्मळीत होते. तुम्हाला काहीतरी माझ्याकडून चुकीची गोष्ट मिळते आणि तुम्हाला काहीतरी दुसरंच पाहिजे आणि मी तुम्हाला काहीतरी तिसऱ्याच नादाला लावतोय असं मला वाटायला लागलेलं आहे. की तुमच्या सांसारिक अपेक्षा आहेत, तुम्हाला या अध्यात्मात मुक्तीत काही आवड नाहीये, छंद नाहीये. तर मग असं असेल तर दारूच्या गुत्त्यात गेल्यावर दूध मिळणार नाही हो. दारूच्या गुत्त्यात गेलो आणि दूध मागितलं मारतील आपल्याला. किराणा मालाच्या दुकानात गेलो आणि औषधं मागायला लागलो तर मिळणार नाही. औषधाच्या दुकानात गेलो आणि रॉकेल मागितलं तर मिळणार नाही. जिथं जे जायचं जे मिळायचं तेच मिळायचं. आणि मला वाटतं तुम्ही सगळे सुज्ञ आहात, सुशिक्षित आहात, शिकलेले आहात, इतकी वर्ष माझ्याकडे येत आहे. पण तुम्हाला काय पाहिजे ते जर माहीत नसेल आणि तुम्हाला ते कुठं मिळतं हे माहीत नसेल
तर माझ्यासारख्या क्षुल्लक माणसाकडे तुम्ही येऊ नये. एखादा चांगला माणूस असावा. आणि असं काही नाही की गोवा गुरु एकच करायचा असतो. अनेक गुरु करायला परवानगी आहे. दत्तांनी किती गुरु केले होते. एकच गुरु केला पाहिजे अशातला भाग नाही. आणि सध्या तर कलियुग आहे. पैशाला 35 गुरु इथं मिळतात एका पैशाला. आणि मी तर तुम्हाला खाड खाड बोलतो, मग तुम्ही यावं नाही हा तुमचा तुम्ही विचार करायला पाहिजे, आहे की नाही. आणि मग तुम्ही येता आणि मग माझ्यावर रागावता आणि मग माझ्यावर ताण घेता आणि मग तुम्हाला वाईट वाटतं, तुमचं आत्महत्या दुखावतं आणि मग त्याचा मला आणखी दुप्पट त्रास होतो. मला तुम्हाला त्रास झालेला भावत नाही. तुमचा त्रास होऊ नये म्हणून मी प्रयत्न करतो. त्यामुळे खरंच तुम्हाला त्रास होत असेल मग आजार मारून टाका ना. मला काय फरक पडणार नाही ना. दुसरा पेन्शन नाही मिळाला तर कणसी मिळेल, दुधारी मिळेल, काटे मिळेल, जेजे मिळेल, कोणतरी मिळेल ना. पेन्शन असला पाहिजे अशी काही सक्ती नाही. तर तो माणूस सायकल सहित अदृश्य झाला आणि डॉक्टर पुढे गेले आणि एक फरलांगभर चालून गेले तर त्यांच्या शेजारी तिरुपतीची बस जाऊन थांबली. त्यांनी सांगितलं तिरुपतीला जायचं, या ना म्हणले. आत गेले आणि तिरुपतीच्या देवळापाशी त्यांना घेऊन सोडलं. आणि त्यांचं भाग्य एवढं थोर होतं की फक्त 15 माणसं होती तिथे रांगेला. तिथे 15,000 माणसं असतात, तिथे फक्त 15 माणसं होती. ते पटकन आत गेले आणि डायरेक्ट तिरुपतीपाशी गेले. अर्ध्या तासाच्या आत तिरुपतीपासून बाहेर आले आणि ते प्रदक्षिणा घालत होते तर त्यांना पात्रावळीत प्रसादाचा भात आणून दिला एका. तो भात खाल्ला त्यांनी. तिथे नळावर पाणी पिलं, तोंड धुतलं, नंतर ते तिथून निघाले. आणि चालत 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 कुठं खायला मिळतंय नाही मिळतंय, कुठं चहा मिळतोय नाही मिळतोय. आणि मी 4 धाम यात्रा करून आलोय. मला खरंच ती देव उभी आहे आणि तिथं देव माणसं आहेत. तिथे कित्येक ठिकाणी फुकट खायला प्यायला मिळतं, कित्येक ठिकाणी फुकट चहा मिळतो. आश्चर्य वाटतं मोठं. अहो अमरनाथच्या यात्रेत तर दर 5 मैलावर लंगर लावलेले आहेत. 5 पैसे खिशात नसले तरी अमरनाथची यात्रा होते आणि सगळं मिळतं. काहीही मिळत नाही असं नाही. तिरुपतीचं दर्शन घेतलं, पत्रावळीवर भात खाल्ला, हातपाय तोंड धुतलं त्यांनी. ते हिमालयात गेले आणि हिमालयात त्या शेवटच्या 3-4 रुपयावर त्यांनी 3 महिने काढले. 3 महिने 4 रुपयावर काढले. आणि ते जेव्हा रस्त्याने चालले होते एका ठिकाणी, तर एका पाऊल वाटेने ते चालले होते. तर त्यांच्या शेजारी एक जवळजवळ 45 फूट लांब आणि 1.5 फूट रुंद असा एक नाळ आला. आणि अक्षरशः त्यांची चड्डी पिवळी व्हायची वेळ. तो नाग असा असा वाकडा तिकडा त्यांची धरून जात होता. म्हणून त्यांनी एकीकडे पाहिलं तर दुसरीकडे दुसरा नाग तेवढाच. आणि ते दोन्ही नाग बाजूनी आणि ते मधून असे चालले होते. आणि घाम फुटला होता त्यांना, बोलता येत नव्हतं. सगळ्या अंगावर आंघोळीसारखं पाणी बाहेर पडलं होतं. ते दोन्ही नाग बरोबर होते. आणि एका ठिकाणी त्यांचा पाय घसरला. पाय घसरल्यावर माणूस खालती पडतं ना, तर ते खालती जवळजवळ 1000 फूट खालती पडले आणि त्यांना खरचटलं सुद्धा नाही. आणि आता 1000 फूट खालती जमिनीच्या गेल्यावर तिथं हवा पाहिजे, उजेड पाहिजे, तर समया होत्या लावलेल्या तिथं. आणि मंद पिवळा प्रकाश सगळीकडे पसरलेला होता. आणि 1001 जण ताशीव लाकडाचे ठोकळे होते, त्याच्यावर मांडी घालून पद्मासनात बसले. त्यांच्या दाढ्या भुवयाची केस खालती जमिनीला लागले होते. आणि हातात माळा होत्या आणि त्या माळा ओढल्या जात होत्या. एवढंच जिवंतपणाचं लक्षण होतं, त्याचं बाकी काही जिवंतपणाचं लक्षण नव्हतं. आणि ते जप करत बसले होते सगळेजण. आणि ते जप करत बसलेले असताना त्यांनी पाहिलं, त्यांना सगळ्यांना नमस्कार केला आणि सहज त्यांनी वर पाहिलं तर तिथून घसरून पडले. तिथंच ते आले. त्यांना असं वाटलं कशाला मी वर पाहिलं, थांबलो असतो अजून काहीतरी गेलं असतं. आणि ते जेव्हा वर जिथून पाय घसरून पडले तिथे त्यांचे शेजारी गुरु उभे होते. त्यांनी त्यांना एक तुळशीची माळ दिली. ती माळ त्यांनी मला दिली. मी किती भाग्यवान बघा, त्यांच्या गुरूंनी त्यांना दिलेली तुळशीची माळ त्यांनी मला दिली. आणि मला म्हणजे उजळ आहे, ही माळ गळ्यात घातली तरी चालेल, जवळ ठेवली तरी चालेल, ही माळ तुला काही कमी पडून देणार नाही. बरं. आणि नंतर ती माळ मी माझ्याजवळ ठेवली. तर ते गुरु त्यांना काय म्हणले, अरे तुमच्याकडे जे गोंदावलेकर आहेत, तुमच्याकडे जे गजानन महाराज आहेत, तुमच्याकडे जे अक्कलकोट स्वामी आहेत, ते इथून येतात.
आपलं कार्य संपलं की इथे येऊन वाचतात. परमात्मा त्यांना धाडतो. हे आत्मज्ञानामुळे होतं. म्हणून माझी इच्छा आहे की तुम्ही आत्मज्ञानी व्हावं. तुम्हाला असं वाटत नसेल ना, ही बरोबर ऐकायला येऊ नका, कंटाळू नका, त्रास करून घेऊ नका. पण ह्याच्याकरता नुसती बरोबर नाहीये ही. हे जे ध्यान आहे ते रोज व्हायला पाहिजे. आणि मी तुम्हाला एवढं सांगितलंय की 5च्या ध्यानाला तुम्ही गाडीवर असाल, ऑफिसमध्ये असाल, आणखी कुठं असाल, मोबाईलला एरवी गजर लावून ठेवता. एखाद्या सिनेमाला जायचं असलं तर तिकीट काढून ठेवलेलं आहे, 5:30चा सिनेमा आहे, जायचंय मला, मग गजर लावून ठेवता. मग 5च्या ध्यानाला रात्री 10च्या ध्यानाला गजर लावायला कुठे बिघडलं. आणि माझ्यासारखे अडाणी नाही आहेत तुम्ही. तुम्हाला मोबाईल ऑपरेट करता येतो, मला आलेला फक्त घेता येतो आणि केव्हा तरी करता येतो फोन. आणि आता ते व्हॉट्सअप यायला लागले. पहिल्यांदा तेही येत नव्हतं मला. तर तुम्हाला तर तसं नाही ना. तुम्हाला व्हॉट्सअप येतंय, म्युझिक येतंय, स्टोअर करता येते, बोलता येते, रागावता येते. जरा मी बाजूला झालो की आपसातल्या गप्पा चालू होतात. अजिबात ताण न घेता तुम्ही सगळे उद्योग करता. खोटं बोलता माझ्याशी. तुम्हाला वाटतं चला पचला एक वेळेला, आता दुसऱ्यांदा पण पचेल. मी आपलं तुम्हाला आनंद द्यायचा म्हणून गप्प बसलेला असतो, बाकी काहीही नाही. तुम्ही खोटं बोललेलं मला समजतं, पण जाऊ दे, याला खोटं बोलण्याचा आनंद मिळतोय ना, मिळू दे, अशी माझी वृत्ती असते. तर तुम्ही हा विचार करायला पाहिजे की आता गुरुला सगळं कळतंय तर आपण काय करावं. तर त्या गुरुंनी त्यांना सांगितलं की हे अशी अशी अवस्था आहे, तुझ्या मनात प्रश्न होता ना म्हणले, म्हणून मी तुला तिथे पाठवलं, बाकी काही नाही. तोपर्यंत 2-2.5 महिने झालेले होते. नंतर त्या गुरुंनी त्यांना एका गुहेत नेलं. तिथे ते 10-12 दिवस बसून राहिले. लघवी नाही, संडास नाही, खाणं नाही, पिणं नाही, काही नाही. गुरु बसले होते आणि ते बसले होते. तुम्हाला नाही वाटत असं डॉक्टरांकडे केव्हा तरी यावं. आलं प्रसाद घेतला की लगेच जायचं काही, पटकन जाऊया, ताबडतोब जाऊया, गडबड नको, घरी काहीतरी वांदे, कचकच नको, शिव्या खायला नको, पटकन निघून जाऊया. चालता तुझं डॉक्टर काहीतरी बरोबरतात, काहीतरी त्यांचं ऐकायला लागतं, त्यापेक्षा गेलेलं बरं ना काय. आणि मग असं येण्यापेक्षा न आलेलं बरं, असं माझं म्हणणं आहे. की नाही आलं तरी चालेल, असं येण्यापेक्षा न आलेलं बरं. मला माझ्या एका मित्राने सांगितलं होतं, मी पूर्वी त्याच्याकडे 8-8 दिवस राहायला जायचो कोल्हापूरला. एक दिवस त्याचा भाऊ मला म्हणला, उदय तू असा एक 15-20 मिनिटं अर्धा तास येतोस, याने काय आमचं पोट भरत नाही. पूर्वी कसा 8-8 दिवस यायचा, तर आता जर तुला खरंच वेळ नसेल तर तू येतच जाऊ नको 15 मिनिटं येण्यापेक्षा. तो असं म्हणला. आणि गेल्या 20 वर्षात मी त्याच्याकडे खरंच जाणं कमी केलं. एखाद्या घराचा प्रसंग लग्न असेल तरच जातोय मी, नाहीतर मी गेलोच नाहीये त्याच्याकडे. मग हे मला जमतं, मग तुम्हाला नको का जमाना. तुम्ही माझे सगळे पटकन शिष्य आहात ना, आवडते शिष्य आहात, आणि तुम्ही सगळे बिझी आहात, माझ्यासारखी रिकामी नाही आहे. मी उडाणटप्पू माणूस आहे, तुमच्याजवळ सगळी कामं आहेत, आणि तुमचं उगाच कागदाच्या तुकड्याचं नुकसान तुम्ही करून घेऊ नये अशी माझी तुम्हाला परत परत विनंती आहे. तर दादा मामा तिथे 15 दिवस बसले आणि नंतर त्या गुरूंनी त्यांच्या डोक्यावर टप्पल मारली, म्हणजे जा आता म्हणले. तर नंतर ते आले. आल्यानंतर ते ट्रेनमध्ये बसले, तर त्यांच्या शेजारच्या माणसाने त्यांचं पुण्यापर्यंत तिकीट काढलं. तो शेजारचा माणूस कोण आहे हे त्यांना मरेपर्यंत कळलं नाही. तो शेजारचा माणूस कोण आहे त्यांना मरेपर्यंत कळलं नाही. मला म्हणतात योगक्षेम वहाम्यहम. आणि तुम्ही सांगा की तुम्हाला एखादी अडचण आली आणि ती पुरी नाही झाली, माझ्याकडे आल्यापासून असा एक दिवस सांगा, एक आठवण सांगा. अहो गेल्या सोमवारी मी शंकरांना प्रार्थना केली, गणपतीला प्रार्थना केली, आणि त्यांनी ती एका तासात मला प्रचिती आणून दिली. मग एवढं जर आहे तर तुम्ही थोडासा विश्वास ठेवा, थोडासा, रव्याच्या दाण्या एवढा, आणि तेवढाही विश्वास ठेवता येत नसेल. सूप आल्या परत कटकट नको या पेन्सिल काय भेटायला नको परत आयुष्यात असला म्हणून. यांनी फार त्रास दिला. किती वर्ष त्रास दिला तुला मी? भेटून किती दिवस झाले? दादा मामा तिथून पुण्याला आले, आणि पुण्याला आले, पुणे स्टेशनवर ते 5 वाजता उतरले, आणि ते चालत चालत झेडपी पर्यंत आले. झेडपी पाशी त्यांचा एक पेशंट आला, आणि त्या पेशंटने त्यांना स्कूटरवर घेतलं. ते म्हणजे डॉक्टर तुम्ही इकडे ससूनला आला होतात का? ते म्हणले हो. आणि मग गाडीवर बसले, आणि बरोबर 6ला त्यांना दवाखान्यात आणून सोडलं.
3 महिन्यानंतर 6ला ते दवाखान्यात आले. 3 महिन्यापूर्वी 9ला दवाखाना सोडला होता. त्यावेळेला 95 पेशंटची ओपीडी होती आणि याही दिवशी 95 पेशंट होते. ते त्या दिवशी दवाखान्यात येणारे ते त्यांना माहित नव्हतं. पेशंटना माहिती आहे त्याचं काहीच कारण नाही. योगक्षेम वहाम्यहम. आणि अशी अनंत उदाहरणं आहेत. पण जर ऐकायचंच नसेल तर न आलेलं परवडलं ना. आणि ऐकायचं असेल तरच येऊन उपयोग आहे. तुम्ही जर मुक्ततेच्या वाटेवर गेला नाही तर त्याच्यासारखी दुःखाची कुठलीही गोष्ट नाही. कारण तुमच्यामुळे मी मुक्त होणार नाहीये. तुमच्याकरता नाही माझ्याकरता तरी काळजी करा की अरे बाबा डॉक्टर अडकणार आहेत, आपण त्यांना अडकवायला नको असं नाही तुम्हाला वाटत. मग आज हा मुलगा येताना याचा जीव तिळतिळ तुटत होता. त्याची गाडीच 15 मिनिटं थांबली होती रस्त्यात. त्यामुळे तो 20 मिनिटं उशिरा. ह्याला गाडी मार्ग काढता येईना म्हणून हा थांबला आणि हा 20 मिनिटं उशिरा आला. पण 20 मिनिटं 15 मिनिटं लवकर निघायला काय जाते. ही 15 मिनिटं नको जायला असं का वाटत नाही. आतून काहीतरी वाटायला पाहिजे ना. आणि जर ओढ नसेल तर मी सांगितलं ना, सुंबाल्या आजचा शेवटचा सत्सर परत येऊच नका. आणि मला कळवा मात्र, आम्हाला तुम्ही फार प्रेम दिलं, आम्हाला तुम्ही फार त्रास दिला, आम्ही तुम्हाला काही करू शकत नाही आणि तुमच्या आज्ञेने आम्ही येणं बंद करतोय याचा मला आनंद होऊ दे. आलं लक्षात. तर ते आले दवाखान्यात. त्या दिवशी त्यांची 95ची ओपीडी पुरी केली त्यांनी आणि नंतर ते घरी गेले. आणि बायकोलाही आश्चर्य वाटलं की कसे आले 3 महिने. पण त्या बायकोला सवय झाली. अशा बायकांना नवऱ्याची सवय झालेली असते. कारण ती विक्षिप्तच असतात. ती काहीतरी चिडतात, काहीतरी बोलतात आणि रागावतात आणि त्यामुळे ते तसंच चाललेलं असतं. किंवा त्या बायकांचा जन्मच त्याच्याकरता असतो की बाबा हे असंच चालायचं आणि हे दिवस जातील. तर अशा गोष्टी आत्मज्ञानाने घडतात, त्या ध्यानाने घडतात. ध्यानाने आपण ज्ञानात जातो. ज्यांना मंत्र मिळालाय त्यांनी तरी हे कष्ट घ्यावेत आणि ज्यांना मिळाला नसेल त्यांनी मिळण्याकरता प्रयत्न करायला पाहिजेत. ते प्रयत्न जर होत नसतील तर येऊन नुसतं ऐकायचं आणि मग परत माझ्या डोक्यावर उपकार की आमच्यानी खोबऱ्याच्या पोळ्या आणल्या, आमच्यानी वांग्याची भाजी आणली, आमच्यानी नुसती शेव चिवडा आणला, आमच्यानी अमकं केलं, आमच्यानी पुलाव भात आणला. त्या सगळ्यांचे माझ्याकडून पैसे तरी घेत जा. माझ्या डोक्यावरचे उपकार तर कमी होतील की एवढं सगळं तुम्ही आणलं आणि मी सगळं तुमचं खातो माझं म्हणून. हा किती हलकटपणा आहे मला सांगा ना. तुम्ही माझ्या आहात असं मी म्हणतो. तुम्ही म्हणून नाही आहात, मी तुमचा आहे म्हणून. तुम्ही जर म्हणला असतात मी तुमचा आहे तर तुमच्या वागण्यात बदल झाला असता ना. ती चूक परत परत करावीशी वाटते याचा अर्थ मी तुम्हाला नकोय. आणि हे मला कळतंय, तुम्हाला केव्हा कळेल याची वाट मी बघतोय. आणि कळून तुम्ही त्याचं प्रचिती मला द्यायला पाहिजे. मी तर तुम्हाला प्रचिती देतोय असं मला वाटतं. तो माझा कदाचित भ्रम असेल. पण तुमची प्रचिती मला केव्हा येईल असं नाही वाटत तुम्हाला की आपली प्रचिती द्यावी आपण. तर हा दत्त जो आहे हा दत्त असा आहे की तो ध्यानायोग्य आहे. मुक्ताला सुद्धा दत्ताचं ध्यान करता येतं. तुम्हाला असं वाटतं की दत्तांना 3 तोंड आहेत, दत्तांना 6 हात आहेत, दत्तांना 2 पाय आहेत, दत्तांनी व्याघ्राजी नेसलेलं आहे, शंकरांनी हत्तीचं चामडं पांघरलेलं आहे आणि दत्तांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे, एका हातात कमंडलू आहे, एका हातात रुद्राक्षाची माळ आहे, एका हातात शंख आहे, गळ्यात नाग आहे. हे सगळं दत्तांचं जे वर्णन आहे ह्या वर्णनामध्ये तुम्ही कधी असा विचारच करत नाही हो की असे दत्त आहेत का आणि असे दत्त काय करत असतील. तर ते एक रूपक आहे. एकमुखी दत्त म्हणजे रूपक आहे. एकमुखी म्हणजे अद्वैत आणि 3 मुखी दैत्व, 3 मुखी दत्त म्हणजे सत्वरजतम आहे. 3 गुण. 6 हात जे आहेत ती षट दर्शन आहे. वेदांत दर्शन, सांख्य दर्शन, न्याय दर्शन, मीमांसा दर्शन, वैशेषिक दर्शन. 6 दर्शन आहेत. ते 6 हात म्हणजे आणि 2 पाय म्हणजे द्वैत आणि अद्वैत आहे. असे दत्त महाराज आहेत. आणि असे दत्त महाराज एका नागड्या बाईला मांडीवर घेऊन बसले. मग ही नागडी बाई कोण आहे तर ती आहे माया. त्या मायेला ते मांडीवर घेऊन बसले आणि ते कधी दारूच्या धुंदीत असतात, कधी स्वस्थ असतात, कधी बोलत असतात. त्यांनी नवनाथांना दीक्षा दिली आहे. ते कोणालाही कधीही भेटू शकतात. मागच्या वेळेला एक श्लोक सांगितला होता, अनुसयात्री संभूतो दत्तात्रेय दिगंबरा स्मर्तुं गामी स्वभक्तानां उद्धरतो भवसंकटात. तुम्ही या भवसंकटात सापडलाय म्हणून तुम्हाला गुरु भेटलाय. पण तुम्ही सापडलाय असं तुम्हाला वाटत नाहीये.
असं का वाटत नाहीये त्याचा मला खेद आहे की तुम्हाला ते वाटावं म्हणून हा सोमवारचा सत्संग चालू केलाय. आणि मग त्याच्यात सुद्धा जर दांडी मारायची तर येऊच नाही ना. येऊन तरी काय मिळवतो आपण? यायचं तर ते नीट यावं, मनापासून यावं. त्याचं जर महत्व आपल्याला पटलेलं असेल तर यावं, नसेल तर नाही यावं. हे काय आलंच पाहिजे अशी सक्ती मुळीच नाहीये. तर असे दत्त मुक्तांना सुद्धा ध्यान करण्याकरता योग्य आहे, मुमुक्षूंना पण योग्य आहे. भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलं 3 प्रकारचे भक्त असतात. एक अर्थार्थी ज्यांना पैसा पाहिजे, एक ज्ञानार्थी ज्यांना ज्ञान पाहिजे ते, त्यांना मुमुक्षू म्हणतात, ज्यांना मोक्षाची इच्छा आहे. असे ज्ञानवान भक्त, अर्थार्थी भक्त. आणि तिसरे आर्त भक्त. आर्त म्हणजे की ज्यांना आतून कळकळ आहे पण बाहेरच्या व्यापामुळे, मला तर तुम्ही सगळे आर्तच दिसता, बाहेरच्या व्यापामुळे माझ्यापर्यंत येता येत नाही, तर ते आर्त भक्त आहात तुम्ही. आणि मग आर्त भक्तांकरता मी तुमच्या घरी यायला पाहिजे. मला काय वेळ मिळत नाही, काय करावं कळत नाही, काहीतरी वेळ काढून यायला पाहिजे मी तुमच्या घरी, पण ते मला जमत नाही हो. आणि आल्यानंतर तुम्ही जर एखाद्या सभेत बसलेला असलात तर तुम्ही नाही येणार ना माझ्याकडे. आल्यानंतर तुम्ही जर कुठेतरी गुंतलेले असाल तुम्ही नाही येणार माझ्याकडे. आणि मग मी एकट्याने तुमच्या घरी यायचं, तुमच्या घरात बसायचं, तुमच्या घरात कोण झोपलंय, कोण नाही झोपलं, काय चाललंय, पलीकडे काय चाललंय हे नुसतं पाहायचं आणि निघून यायचं. हे बरं आहे का? नाही का? हा शिष्टाचाराला धरून होत नाही. असं येणं नाही. राजवत बेळ वाजवून आलो तर मग ठीक आहे, पण हे जर मला येता येते तर मी काय येऊ नये, हा माझा प्रश्न आहे. आणि मी आल्यानंतर तुम्हाला ते कळू नये हे माझं दुर्दैव आहे की. तर तो मुमुक्षू नाहीये, तो अर्थार्थी नाहीये, तो आर्त आहे. आणि चौथा भक्त जिज्ञासू असतो की ज्याला फक्त उत्कंठा असते. म्हणजे काय डॉक्टर काय बोलतात ऐकून थोडीच घेऊया आपण, पण ऐकूया आपलं एकदा. तर ते जे आहे ते जिज्ञासू म्हणजे ज्याला फक्त इच्छा आहे, काही करायचं नाहीये, नुसतं दाखवायचंय मी तुमचा. मी म्हणतो की नाही तुम्ही माझे आहात, तुम्ही नाही म्हणत मी तुमचा आहे म्हणून. तुम्हाला असं का वाटतं मी तुमचा नाहीये? ह्याच्याकरता तरी मला एकदा परीक्षेला घ्या ना. तुमचे जे प्रश्न असतील ते टाका मला आणि मी त्या प्रश्नांना उत्तर देतो. कदाचित मला त्या प्रश्नांची उत्तर देता नाही आली तर नापास करा, म्हणजे तुमच्या मागची झंझट मिटली काय तुमची, आहे की नाही? तर हे जे जिज्ञासू तुम्ही सगळे आहात, आर्त आहात, तर अशा सगळ्यांना दत्त हे ध्यानाला योग्य आहे. दत्तांचं ध्यान त्यांनी करावं. मुक्त, मुमुक्षू आणि विषयी लोक तुम्ही पण आहात. त्याच्यात विषयी ज्यांना काही पाहिजे असेल त्यांना पण दत्तांचं ध्यान चालतं. दत्त हे एकच दैवत असं आहे की जे सगळ्या गीतेतल्या 4ही भक्तांना अनुकूल आहे. म्हणून दत्तांची आरती करताना एकनाथांनी सांगितलं, काय सांगितलं? मितूपणाची झाली बोलवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. काय गुरुबद्दलची ओढ आहे. त्यांचा एकही अभंग असा नाहीये की त्याची शेवटच्या ओळीवर एका जनार्दनी लिहिलेलं नाही. जनार्दन स्वामी हे त्यांचे गुरु होते. त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी एक वेळ एकनाथ लिहित नव्हते, पण एका जनार्दनी लिहित. त्याच्यात एका यायचा आपोआप, एका तुका माका हा सगळा आहे. तर हे एकनाथ कोण आहे? कधी विचारच करत नाही आपण. हे एकनाथ म्हणजे आत्मतत्व आहे आणि ते सनाथ आहे, अनाथ नाहीये. आणि त्यांना गुरुची गरजच नाही. त्यांचे गुरु म्हणजे परमात्मा आहे. आणि हे परमात्मा जे आहेत तेच जनार्दन स्वामी आहेत, तेच एकनाथ महाराज आहेत, तेच ज्ञानेश्वर महाराज आहेत, तेच निवृत्ती महाराज आहेत, तेच स्वामी विवेकानंद आहेत, तेच रामकृष्ण परमहंस आहेत, तेच ब्रह्मानंद आहेत, तेच गोंदावलेकर महाराज आहेत, तेच गगनगिरी आहेत. ते सर्व आहे का? तर ते आत्मतत्व आहे आणि ते साक्षी आहे. त्याला काही करावं लागत नाही. करून अकर्ता आहे. म्हणून करून अकर्ता, करणे न करणे, करून घेणे याच्या पलीकडे जाणे, हे साध्य झालं तर सगळं जिंकलं. करणेमध्ये आपण अडकलेलो आहोतच. जन्मभर अनेक जन्म आपण या भानगडी करतो. साधा पुलाव भात करायचा झाला तर आपण करणेमध्ये करतो. पुलाव भात करण्याकरता काय करतो? तो उकड्या तांदूळ आणतो, तो पाण्यात उकळतो, उकळल्यानंतर तो बाहेर काढून टाकतो, पाण्याला तो फोडणी देतो, फोडणीमध्ये बटाटा मिरची लसूण काय टाकायचं ते टाकतो, आलं खोबरं टाकतो आणि मग नंतर तो हलवून घेतो, तळसून त्याला काढतो. आणि मग असा पुलाव भात करणेमध्ये अडकलो आपण. न करणे, डॉक्टरांना सांगून टाकायचं मला पुलाव भात आणायला जमणार नाही, तुम्ही तुमचं करायचं तर करा, नाही तर नका. तुमच्या त्या पुलाव भाताकरता मला अर्धा तास उशिरा झाला सत्संग.
एवढंच कारण होतं, बाकी काही कारण नव्हतं. इतर कारण होती, पण गुलाबाचं कारण सांगितलं की डॉक्टर म्हणतील चालेल. त्यांना जेवायचे ना, फुकटचं राहत आहे आराम करून सोमवारी, आणि परत द्या म्हणून आलेला असताय काय. तर फुकटचं नाही बरं का, तुम्हाला पाहिजे तर मी त्या सगळ्याचे पैसे द्यायला तयार आहे. खोबऱ्याच्या पोळ्याचे सुद्धा, आणि वांग्याच्या भाजीचे सुद्धा, मटकीच्या उसळीचे सुद्धा. तुम्हाला पाहिजे तर मागून घ्या, तुम्ही कंजूसपणा करू नका हो. तुम्ही मागा, मी द्यायला तयार आहे. न मागे तयाची रमा होय जाती, मग तुमची लक्ष्मी दासी होणार तुम्ही नाही मागितलं तर. न मागे तयाची रमा होय जाती, लक्ष्मी दासी होणार तुम्ही नाही मागितलं तर. आणि मग लक्ष्मीवंताकडे 1000 माणसं, माझ्यासारखी माणसं रांग लावून येणार. अमोल कॉफी देशील का, येतो मी सकाळी 7 वाजता, तांबडेकर निरोप दे, मी आलोय. न मागे तयाची रमा होय जाती, आणि मागतो त्याच्याकडे कोणीच येत नाही. तर अशी आहे भानगड. तर हे दत्त जे आहेत ते ध्यानाकरता या सगळ्या लोकांना उपयोगी आहेत. विषय असतील तर त्यांनाही उपयोगी आहेत. म्हणून ते एका नागऱ्या बाईला मांडीवर घेऊन बसतात आणि सगळ्यांना प्रसन्नतेने आशीर्वाद देतात. तर मितूपणाची झाली बोलवण, एका जनार्दनीची दत्त ध्यान. दत्तांचं ध्यान आहे. दत्त कसे आहे, त्यांचे 2 पाय जे आहेत ते पाताळात आहेत, त्यांचं डोकं जे आहे ते आकाशाच्या वर ब्रह्मलोकापर्यंत गेलेलं आहे, आणि ब्रह्मलोकाच्या पलीकडेही त्यांच्या जटा गेलेल्या आहेत. त्या जटेतून गंगा वाहतीये, आणि ती विष्णूच्या पायातून वाहतीये. विष्णूच्या पायातून वाहतीये, शंकराच्या डोक्यातून वाहतीये, आणि ब्रह्मदेवाची तर ती मुलगीच आहे, अनवरत संतती आहे त्याची ती. अशी गंगा गुरुपदातून येते. किती महान आहे गंगा, म्हणून गण गायला शिकवते, तिला गंगा म्हणतात. हे गण काय आहे, तर गण म्हणजे आत्मतत्व आहे. म्हणून गणेशातलं ग जे आहे ते आत्मतत्व आहे, म्हणून गणेशाला गुरु केले. शंकरातलं शम जे आहे ते आत्मतत्व आहे, म्हणून शंकराला गुरु केले. ब्रह्मदेवातलं र जे आहे ते आत्मतत्व आहे, म्हणून ब्रह्मदेवांना गुरु केले. आणि हे सगळे गुरु जे आहेत ते एक आहेत. करणे न करणे. न करणे म्हणजे काय, की काहीही करायचं नाही, स्वस्थ राहायचं. दत्तात्रय एकदा जंगलातून जात असताना समोर एक अजगर त्यांना दिसला. तो अजगर एका झाडाला विळखा घालून बसला होता. दत्तात्रय तिथे जवळजवळ 3 दिवस पाहत बसले होते. तो अजगर स्वस्थ बसला होता, मोठाच्या मोठा अजगर शांतपणे त्या झाडाला विळखा घालून बसला होता. त्यांच्या शेजारून एक माणूस गेला आणि अजगराने पटकन विळखा सोडला, त्यांच्या माणसाला विळखा घातल्यावर त्या माणसाला आवळायला सुरुवात केली, आणि मग तोंड त्याच्या डोक्यात नेलं, आणि अख्खा माणूस गिळला. आणि नंतर ते अजगर परत झाडापाशी विळखी घालून बसून राहिलं, अख्खा माणूस गिळून. आणि नंतर परत 4 दिवस दत्त तिथे थांबले होते. 4 दिवसात तो अजगर तिथून हल्ला नाही. अजगर तिथून हल्ला नाही. ताबडतोब दत्तांनी त्याला गुरु केले. त्या अजगराच्या पाया पडले, आणि तो अजगर मनुष्यवाणीने बोलायला लागला. का बाबा माझ्या पाया पडतो तू कोण आहे. ते म्हणले मी दत्तगुरु आहे. म्हणले मी कोण आहे तेच सांगण्याकरता मी आलो. मी कोण आहे. ते म्हणले तू गुरु आहे. गुरु म्हणजे काय असतं. गुरु म्हणजे अंधकार, आणि रु म्हणजे प्रकाश. अज्ञानांधकार जो दूर करतो, तमसो मा ज्योतिर्गमय, प्रकाशाकडे जो घेऊन जातो, तो गुरु म्हणले तू आहे. मग म्हणले मी कसा गुरु. ते म्हणले अरे मी तुझ्याकडे 6 दिवस बसलो इथे, तू पाहिलं सुद्धा नाहीस माझ्याकडे, कुठंच पाहिलं नाहीस. 6 दिवसामध्ये तू फक्त एक माणूस घेऊन स्वस्त बसला. यदृच्छेने जे मिळेल ते स्वीकारतो, म्हणून त्याला गुरु केलं दत्तात्रय. तुम्ही यदृच्छेने जगू शकणार आहात का. तुम्हाला वाटतं नाही बी झालं पाहिजे, नाही 70,000 पगार मिळाला पाहिजे, नाही हे दुकान उत्तम चाललं पाहिजे, नाही हे आमचं व्हायला पाहिजे, नाही हे असं झालं नाही तर ते बरं नाही, हे असं झाल्याशिवाय मला चैन पडत नाही. ही यदृच्छा नाहीये, ही सदृच्छा आहे. तुमची इच्छा आहे, आणि तुमच्या इच्छेने तुम्ही जगू नका. तुम्हाला जर जगायचं असेल तर मी अनेक वेळा सांगितले, आपण जगत नसतो म्हणून आपण जगत असतो. जगण्यासारखी इथं काही नाहीये. मग आपण जगत नसतो म्हणून आपण जगत असतो, तर अशा वेळेला जगताना आपलं जगणं सार्थकी तर लावा. ते सार्थकी लावण्याकरता करणे न करणे. करण्यामध्ये पुलाव भात करणे आलं, भाजी करणं आलं, आमटी आलं, खोबऱ्याच्या पोळ्या करणं आलं, तर ते करणं आलं. आणि न करणं मध्ये नाही करायचं, काही करायचं नाही. अजगरला जेवायला घालतो देव, तुम्हाला नाही घालणार, करून तर पहा. आणि
माझ्याशी खोटं बोलायचा प्रयत्न करू नका, म्हणजे न करणे साध्य झालं. करणे न करणे आणि करवून घेणे असंही करू नका की गुरु प्रत्यक्ष वागला पाहिजे ठिकठिकाणी, की गुरुनीच आपल्या घरात पाणी भरलं पाहिजे, गुरुनीच आपल्या घरात येऊन स्वयंपाक केला पाहिजे, गुरुनीच आपलं छाती दुखणं सांगवायला पाहिजे, गुरुनीच आपल्याला येऊ नका म्हणून सांगायला पाहिजे, गुरुनीच आपल्याला बदललं पाहिजे, गुरुनीच आपल्या पाया पडायला यायला पाहिजे, असं पण करू नका. करणे न करणे करवून घेणे या तिन्ही गोष्टीतून तुम्ही बाजूला व्हा. कारण अनेक जन्माची तुमची सवय आहे. करणे न करणे आणि करवून घेणे ही तुमची अनेक जन्माची सवय आहे. त्या सवयीतून तुम्हाला मुक्त व्हायचंय, त्याकरता तुम्ही इथं आलाय. करणे न करणे करवून घेणे याच्या पलीकडे जाणे. मग ह्याच्या पलीकडे कुठे जायचं विचार करा ना, की आता हा सत्संग संपला की तुम्ही काही करायचं नाही, बसूनच राहायचे. ताटं घ्यायची नाही, सतरंजी उचलायची नाही, वाढायचं नाही, ताटं उचलायची नाही, पत्रावी टाकायचे नाही, बाहेर जायचं नाही, गाडी चालवायची नाही, कुठेही जायचं नाही, नुसतं बसून राहायचं. झोप आली तर तिथंच झोपायचं, जाग आली की परत तिथून उठायचं. करणे न करणे करवून घेणे याच्या पलीकडे जाणे. तुम्ही एकदा हे ठरवलं तर अशक्य नाही. तुम्ही एकदा हे ठरवलं तर अशक्य नाहीये. मला फिटची अटॅक यायची 77 सालापासून 83 सालापर्यंत जवळजवळ 3.5ची अटॅक आली आणि 83 सालानंतर एकही अटॅक आज तळ्यात आलेली नाही. उद्या सुद्धा येऊ शकतो. कारण फिट हे बरं न होणारं दुखणं आहे, हे बरं न होणारं दुखणं आहे, पण आजपर्यंत आलं नाहीये. ती फिट आली तेव्हा मी एक काढा शिजून काढला. दालचिनी, पांढरा कांदा, लवंग, त्याच्यानंतर पुदिना, आलं, ओलं आणि या सगळ्याचा ताजा काढा करायचा. आणि तो काढा, तुळशीची पानं, ताजा काढा करायचा आणि तो काढा गरम गरम सकाळ संध्याकाळ 2 वेळा घ्यायचा. त्या काढ्याने माझ्या पीठ गेल्या. मग माझ्यात गेल्या म्हणून तो काढा पीठवर नाही असं म्हणण्याचं कारण नाही. त्याच्यानंतर मी 3-4 पेशंटला दिला, त्यांच्याही पीठ गेल्या. त्याच्यानंतर मात्र मी द्यायचं डिलिंग केलं नाही. कारण मी ते द्यायचो आणि लोक म्हणायची हे फुकट देतात, काहीतरी पुदिन्याचा अर्थ काढून देतात, घरातल्या घरात काहीतरी गरम पाणी करून देतात आणि पैसेही येत नाहीत. त्यामुळे त्यांचे उपकार आपल्यावर होतात. नको बाबा, उपकार करू नको, तू फिट पडत राहा, तुला फिट तर होऊ दे, मला काय अपाय नाहीये त्याच्यात, तुला झाला तर होऊ दे, माझा बरा झालाय. तर हे आत्मशोधन आहे. जेव्हा आत्मशोधन होतं तेव्हा ज्योतिषमतीच्या पावडरीनी पायातला स्लोत्र सुद्धा संपतो आणि पायाचा काळा होत चाललेला रंग स्किन कलरचा येऊ शकतो. कारण ते आत्मशोधन आहे आणि आत्मज्ञानाने ते परिपूर्णपणे भरलेलं आहे आणि ते परिपूर्णपणे भरलेलं असल्यामुळं हे शक्य आहे. मग तुम्हाला एक असं वाटत की आपण असं आत्मज्ञानी व्हावं, डॉक्टरांपेक्षा आपण मोठं व्हावं. मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी माझ्यापेक्षा मोठं व्हावं, म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय. पण तुम्हाला का वाटत नाही तेच मला कळत नाही. तर मी जर असं दत्त ध्यान केलं तर तुम्ही ह्याच्यातून बाहेर पडाल. तर ते एवढे अटॅक येत होते मला. त्या अटॅकमध्ये एकदा मी जेव्हा पडायचो तेव्हा संदीप मिठी यायचे. मी जेव्हा पडायचो तेव्हा कोणीतरी यायचं आणि चप्पल हुंगायला यायचं मला. आणि मी जिन्यातून 2-3 वेळा खालती पडलो होतो. ती चप्पल हुंगली की ती फिट जायची. एकदा असं झालं की मी जो पडलो तो जवळजवळ 3 दिवस पडलेलाच होतो आणि सगळ्यांना टेन्शन आलं होतं. आता मी उठतो पण आहे, काय होतंय काय नाही, कसं होणार, कसं होईल हे काय होणार, याच्यातून बरा होणार का, अशी खूप काळजी वाटायला लागली. पण 3 दिवसानंतर जेव्हा मी उठलो तेव्हा मला 3 बायकांनी उंच डोंगरावर नेलेलं होतं आणि त्या उंच डोंगरावर सुरईसारख्या सुरया त्यांच्या हातात होत्या. त्यांनी त्याच्या पाण्याची धार धरली होती आणि मी ते पाणी पिलं. त्या चवीचं पाणी मला आज सगळ्यात कुठं मिळालेलं नव्हतं. पण मांडवगड नावाचं महाडजवळ एक गाव आहे, तिथे झऱ्यातलं पाणी जे आहे ती चव आणि मी त्या पिलेल्या पाण्याची चव एकच आहे. अतिशय गोड आणि थंड. उन्हाळ्यात आत्ता जरी तुम्ही तिथे गेलात तरी ते पाणी असं बर्फातलं फ्रीज मधल्या पाण्यासारखं पाणी होतं आणि ते मला 2 वर्ष झाली. 2 वर्षापूर्वी मला ते पाणी प्यायला मिळालं. तर त्या चवीचं पाणी नंतर कुठेही मिळालं नाही मला, पण त्या मांडवगडला मात्र ते पाणी मिळालं आणि त्या पाण्याची जी चव आहे आणि त्या पाण्याची शक्ती आहे, ती शक्ती कुठून आली तर ती परमेश्वरी शक्ती. तर असं
3 दिवस तुम्ही बेशुद्ध पडा असं माझं म्हणणं. तुम्हाला 3 सेकंदात मिळू दे, पण तुमचा खोटेपणा संपू दे. जोपर्यंत तुमचा खोटेपणा संपणार नाही तोपर्यंत तुम्हाला आत्मज्ञान नाही, कसलंच ज्ञान होणार नाही. उलट अज्ञान वाढेल तुमचं. आणि तुमचे जे अनुभव आहे ते अनुभव खरे अनुभव असू दे. तुम्हाला अनुभव जे येतात ते तुमचे भास नसावे, ते तुमचं पूर्वानुभव नसावे. अनुभव जो आहे तो येण्याकरता आपल्याला आपण संपावं लागतं. म्हणजेच करणे न करणे ठरवून घेणे याच्या पलीकडे जावं लागतं. मग जो अनुभव येतो तो अनुभव घेणारा शिल्लक नसतो. तो अनुभव घेणारा शिल्लक नसतो म्हणून अनुभव सांगणारा शिल्लक नसतो. आणि तो जो अनुभव आलेला आहे तो आत्मतृप्त अवस्थेत आलेला आहे. त्यामुळे ती जी आहे तंद्रा ती सुषुप्तीपेक्षा वेगळी आहे, जागृतीपेक्षा वेगळी आहे, स्वप्नापेक्षा वेगळी आहे. आणि ती जी अवस्था आहे ती अवस्था येण्याकरता म्हणून तुम्ही अट्टहास करायला पाहिजे. तुकाराम महाराजांनी तो अट्टहास केला होता. तुकाराम महाराजांनी तो अट्टहास केला होता. एक दिवस तुकाराम महाराज उठले आणि चिपळे घेऊन ते चालत चालत भंडारदऱ्यावर गेले. डोंगरावर उंच उंच गेले आणि एका ठिकाणी जाऊन ते थांबले. ते थांबल्यानंतर तिथं ते मांडी घालून जवळजवळ 8 दिवस बसलेले होते. आणि त्या 8 दिवसात आवडीचा जीव जायची वेळ आली. त्यांची दुसरी बायको आहे, तिचं नाव आवडी. तिला 2 मुली आणि 1 मुलगा होते. त्यांचं पोट कसं भरणार, घरातलं जे आहे ते काढून सांडून मांडून ती करत होती. आणि तुकाराम नाही आले म्हणून तिचा जीव टांगणीला लागला होता. तिने तुकारामाच्या मित्रांना आणून बोलवून आणलं, त्यांना सांगितलं, 10 दिशेला शोध घेतला पण तुकारामाचा पत्ता लागत नव्हता. एक दिवस तिला असं वाटलं आता काही यांच्यानं तुकाराम मिळत नाही, आपण जाऊ. म्हणून तिने 2 भाकऱ्या टाकल्या, फडक्यात बांधल्या, तांब्यात पाणी घेतलं आणि दुधाची 1 लोटी घेतली. आणि ते दूध, भाकरी आणि पाणी तिने डोक्यावर घेतलं, साडी गुंडाळली आणि झपा 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 वाट कुठेल तिकडे चालत गेली. चालता चालता ती कशी आली कळलं नाही. आणि ती डोंगर चढत चढत एका ठिकाणी दगडावर बसली, कारण तिच्या पायामध्ये काटा गेला. आणि तो काटा आल्यावर मात्र ती आई करून जोरात ओरडली आणि ती खालती गपकन बसली आणि तिच्या डोक्यावर ती पाठी पडली. तिला काटा गेला, पडली याचं वाईट नाही वाटलं. ती पाठी पडल्यानंतर त्या पाठीची लोटी जी होती पाण्याची दुधाची ती लवणली. त्याही स्थितीत तिने कशी तरी ती लोटी धरायचा प्रयत्न केला आणि फडकं बाजूला करायचा प्रयत्न केला, पण ती घामाघूम होऊन यातनांनी तळमळत तिथं पडलेली होती. आणि तिथं खांद्यावर 1 काठी, घोंगडी, अर्धी चड्डी मळकी अंगावर घातलेली, कपाळाला दुबोटी गंध लावलेला आहे, उभा चेहरा आहे असं एक पोरगा आलं. आणि ते पोरगं म्हणलं, मावशी पडलीच वय, डोसक्या मेल्या मुडद्या ती डोळं गेलं काय म्हणली, पडलीच म्हणून विचारतोय, कळत नाही की तुला पडली येते. अगं मावशी तू पडली का विचारलं मी. अरे पडली मी, आता उठव मला म्हणली. इथं आलायस कुठून, तुझं नाव काय. ती म्हणली विठ्ठल. अरे एका काळ्याने माझ्या जीवनाची वाट लावली, माझा नवरा घेऊन गेला म्हणली. तू पण काळ्यास का, तू पण विठ्ठलच निघाला का, जाऊ दे मला उठव म्हणली. तू आता आला साहेब तर उठव म्हणली मला. आणि मग त्या विठ्यानी त्या बाईला आधार दिला, तिला बसती गेली, तिच्याच पदराने तिचं गहाण ते सांडलेलं पाणी जे थोडं होतं लोटीत त्यातलं गोडभर पाणी तिला प्यायला दिलं. ती म्हणली कशाला पाचतोस मुडद्या, ते पाणी तुकारामाकरता जीव चालली मी, तो 8 दिवस बेपत्ता आहे. तुकाराम मी पाहिला म्हणले. खरंच तू पाहिलाय, सर मला 10 म्हणली लवकर. 8 दिवस झाले, माझा जीव जायची वेळ आली, आठवणीने मी बेशुद्ध व्हायची वेळ आली आहे. तुमची अशी कधी आठवण होते का, डॉक्टरांना भेटलो नाही आपण म्हणून. झाली कोणाची आठवणाची की डॉक्टरांना आपण इतकी दिवसात भेटलो नाही. झाली कोणाला आठवणाची की डॉक्टरांना आपण भेटलो नाही. जर झाली असेल तर सांगा, नसेल झाली तरी सांगा. तुम्हाला असं व्हायला पाहिजे की आपल्याला डॉक्टर भेटले नाही, तडफड 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 हवालदिल व्हायला पाहिजे. तुम्ही आपलं 7:30 वाजता येतो, डॉक्टर काय आठवतच जावा नाही, दिसतील औषध बोल तिथे दिसतील, नाही तर म्हणणार नाही. थोडंसं लवकर यावं आपण, डॉक्टरांना भेटलं पाहिजे, डॉक्टरांशी बोललं पाहिजे, डॉक्टरांना उपकार केले पाहिजे. पण नाही, ती जमतच नाही. डॉक्टर भेटले नाही असं वाटतच नाही ना. आज नाही तर उद्या भेटतील, काय गडबड नाहीये की, नाहीतर फोनवर तरी भेटतातच. काय प्रत्यक्ष भेटलं पाहिजे असं काही भाग नाहीये.
प्रत्यक्ष भेटलं पाहिजे असा काही भाग नाहीये, फोनवर भेटतील. तर तो विठ्या म्हणला तुकाराम मला माहितीये म्हणल्यावर ती बाई हडबडून उठली आणि म्हणली मेल्या माझा काटाना काढतोय तू बघ ना, म्हणली मला पाय उचलता येत नाहीये. तेव्हा त्या विठ्ठलाने नाजूक हाताने तिचा पाय धरला आणि पाय धरता क्षणी अंगातला घाम आपोआप कोरडा झाला, वाऱ्याची झुळूक आली, सगळा डोंगर चढलेला भार एका क्षणात नाही झाला. तुमच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. म्हणली विद्या काय होईल अजून केली, मला काहीच होत नाही आता. विद्या खरंच काटा गेला का रे, मावशी काढला की काटा बोल बळा बळा व्यक्त येतय, खरंच की रे, मग आता ते रगात थांबल का, थांबल की मावशी. म्हणून तुम्ही त्या रक्ताच्या पायावरती हात फिरवल्याबरोबर चव्हाण आवडीच्या पायातून येणारं रक्त थांबलं, आवडीचा सगळा थकवा निघून गेला आणि म्हणली अरे मला तो तुकाराम दाखवली कुठे. तर पडून चालली. चल ना म्हणला मावशी, पण खरंच दाखवशील ना, तुमच्या काळ्यासारखा नाहीच ना, एका काळ्याने माझ्यापासून तुकारामाला दूर नेलाय, तू पण काळ्यात आहेस, तू पण विठ्याच आहेस. नाही ग मावशी चल तू जावतो म्हणला. आणि मग नंतर त्या विठ्याने आवडीचा हात धरला. हात धरल्यानंतर तो कसा बसा 10-15 पावलं चालला असेल नसेल तेवढ्या वेळात समोर त्या झाडाखाली घट्ट गौतम मिळलेला आहे, अंगाचा घातलेला आहे, डोक्यावर दुबोटी गंध आहे, मध्ये मुख्याची वेग आहे, कपाळाला मुंडाचं बांधलेलं आहे, गोल चेहरा आहे, 8 दिवस दाढी नसल्यामुळे वाढलेली दाढी आहे, नाक सरळ आहे आणि पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी. आवडी तिथे गेली, म्हणजे धनी अगं तू आलीच होय, काय करावं मी आवड, पोरं उपाशी आहे, त्यांना काहीतरी घालायला नको का, तुम्ही इथे येऊन बसल्यावर कसं व्हायचंय, अख्खं घर चालायचंय. माझ्या नावाने शंकर बसून दिला, काय तुमचं लक्ष नसतं, काय करता, केव्हा दवाखान्यात जाता, किती वाजता जाता, काय करता, कोण असतो, टाकेवाडीचा फोन येतो, तुम्ही अजून आलेले नाही आहात. मी मात्र गेलेलो असतो आणि मला माहित असतं जेव्हा मी जायचं त्यावेळेला जातो आणि यायचं त्यावेळेला येतो. मी जातो तेव्हा पेशंट असतात, येतो तेव्हा पेशंट संपलेले असतात, पण टाकेवाडींचा नाशाचा जीव चाललेला असतो. काय ती पेशंट बसून निखिलचं धडपड चाललेली असते, काय चाललंय त्यांचं. तर ती म्हणली झाली चला ना हो पोरं उपाशी बोलली काय, चल आवडे कशी आलीस पण तू इथपर्यंत ते तर सांग. अहो झाली काय सांगायचं तुम्हाला, 8 दिवस लोक झुलत्यात, तुम्ही सापडायच तयार नाही. 8 दिवस लोक झुलत्यात, तुम्ही सापडायच तयार नाही. शेवटी म्या ठरवलं की आता म्या गेल्याशिवाय धनी याची नाही. पण इथपर्यंत कशी आली, अहो एक विद्या नावाचा काळा भेटला होता, त्यांनी माझ्या पायातला काटा काढला, त्याच्या हातात जादू उठवली, त्यांनी पायाला हात लावल्याबरोबर रगात थांबलं, माझा सगळा थकवा गेला, एवढा डोंगर चढून आलेली माझं सगळं शांत झालं एकदम, नाही व्यास वाटायला लागलं. पण तू विद्या अगं आवडे माझ्यापेक्षा सुद्धा तू भाग्यवान आहेस, तुला पांडुरंगाने दर्शन दिलं, कळलं नाही तुला, पांडुरंगाने दर्शन दिलं. आवडे मीच तुझे पाय धरतो, धनी याडबीड लागलंय का, किती दिवसात खाल्लं नाही, तोंड उतरून गेले, मी तुम्हाला भरवते, थोडं कोरड्यात सांडलंय, हाय तेवढं सांभाळून खावा. आणि मग त्यांनी थोडी भाकरी आणि दूध तुकारामाला आत्ता आल्यावरती हलबीट लावून देऊ, परत बोल 3 तास बसा, खात आहे का थोडंसं. तिलाच काळजी असते, आपल्याला काळजी नसते. आणि तिला काळजी करायला लावणारा परमेश्वर असतो, गुरु असतो, तो आपली काळजी घेतो, याच्यावर आपला विश्वास असायला लागतो. मग आपण आपोआप ते सगळं पाळायला लागतो, मग आपण सगळं आपोआप करायला लागतो. आणि मग तिने भाकरी भरवली आणि तुकाराम आणि आवडी दोघं जण परत पांडुरंग हरी वासुदेव हरी करत खालत्या. त्यावेळेला त्यांना सगळीकडे पांडुरंग दिसायला लागला. रस्त्यावरच्या मातीत पांडुरंग दिसत होता, दगडात पांडुरंग दिसत होता.
आकाशात पांडुरंग दिसत होता, माणसांमध्ये पांडुरंग दिसत होता, बायकांमध्ये पांडुरंग दिसत होता, घरातल्या देवात पांडुरंग दिसत होता. त्यावेळेला त्यांच्या तोंडून अभंग बाहेर पडलाय आणि तो अभंग जिवंत केलाय भीमसेन. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल, हरी विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल. तो अभंग त्यावेळेला प्रकट झाला. काव्य असं जन्माला यावं लागतं. म्हणून मी ती परवाच्या सत्संगात कविता म्हणून दाखवू शकलो की अरे गणपती दत्त देवी या सगळ्याला श्रद्धा हवी, नाहीतर हे सगळं हेवी. अरे गणपती दत्त देवी या सगळ्याला श्रद्धा हवी, नाहीतर हे सगळं हेवी. घर बांधायचं आपण बांधलं मात्र त्यानी, घर बांधायचं आपण बांधलं मात्र त्यानी, कष्ट करायचे आपणच, पैसा द्यायचा त्यानी, अभ्यास करायचा आपणच, पास करायचं त्यानी. मग कशाला असं म्हणायचं घर बांधलं त्यानी, मग कशाला असं म्हणायचं पैसा दिला त्यानी, मग कशाला असं म्हणायचं पास केलं त्यानी. अरे दीड जमडीच्या कविराजा कशाला मारतो सुगीर गमग्या, अरे दीड जमडीच्या कविराजा कशाला मारतो सुगीर गमग्या. या साऱ्या कवितांच्या पैजा बुद्धिदात्यानंच दिल्या. जा बुद्धिदात्यानंच दिल्या. या कविता जन्माव्या लागतात, या कविता पाडता येत नाही, हे अनुसार जुळवता येत नाही, आपोआप बाहेर पडतं. आणि म्हणून ते मंत्र स्वरूप असतं आणि म्हणून ते म्हटल्यानंतर लोक ध्यान करतात. दत्तांत मुमुक्षु विजयी मुक्त ज्ञानी अर्थ अर्थार्थी हे कोणीही लोक ध्यान करण्यास योग्य कलियुगात दुसरा देवाचा असा अवतार नाही. कोणासही वांछितार्थ देतो, ज्याला जे पाहिजे ते तो देतो, जो जे वांछिल तो ते लाभतो. हा ज्ञानेश्वरीतला श्लोक आहे. पण आपण नेमका त्याचा उलटा अर्थ घेतो. एखाद्याला दारू पाहिजे दारू देतो, एखाद्याला बाई पाहिजे बाई देतो, एखाद्याला बाबा पाहिजे बाबा देतो, एखाद्याला पैसा पाहिजे पैसा देतो, एखाद्याला भाकरी पाहिजे भाकरी देतो, एखाद्याला काम पाहिजे काम देतो. पण हा त्याचा अर्थ नाही. जो जे वांछिल तो ते लाभ, म्हणजे ज्याला जे पाहिजे त्याच्यातून तो त्याला मुक्त करतो आणि ज्ञानाकडे वळवतो आणि मुक्तीच्या वाटेला लावतो. आणि जर मुक्तीच्या वाटेला लागल्यानंतर सुद्धा 2.5 ते 6.5 छाती दुखत असेल, ती वाट चुकीची आहे ना, ती आपण नाही चालली पाहिजे. ती जर चालत असू तर आपण चुकीचे आहोत, आपला गुरु चुकीचा आहे आणि आपल्याला काही मिळत नाहीये. क्षणात आपण सोडायला पाहिजे त्या माणसाला, कारण तो माणूस लबाड आहे, तो आपला घाम काढतोय कारण नसताना, आणि आपण त्याच्याकडे नाही गेलं पाहिजे. त्यांनी नाही म्हणून सांगण्याची वेळ नाही आली पाहिजे. आपण आपल्या गावाला जावं, जिथं जायचं तिथं जावं, भोरला येऊ नये. म्हणजे मग तुम्हाला ध्यान व्यवस्थित जमेल. तर कोणाचाही वांछितार्थ देतो म्हणजे काय करतो, ज्याची जी इच्छा असेल ती एकदा इच्छा पुरवेल, दुसऱ्यांदा पुरवेल, तिसऱ्यांदा पुरवेल, चौथ्यांदा तो तुम्हाला त्या इच्छेतूनच बाजूला करतो. आणि मग तुकाराम तयार होतो आणि मग आत्मज्ञान होतं. साध्या इच्छा ज्या आहेत त्या तो पुऱ्या करतोच, फक्त त्या इच्छेतून तुम्ही सुटलं पाहिजे, त्या इच्छेतून तुम्ही बाजूला जायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात कोणासही वांछितार्थ देतो व स्मरणाबरोबर भक्ताजवळ वारंवार प्राप्त होतो. जो स्मरण करतो त्याला लगेच हृदयात दिसतो. फक्त हनवटी जी आहे ती छातीत लावा आणि गुरुमंत्राचा जप करा, तुम्हाला लगेच आत्मज्ञान मिळेल, लगेच तुम्हाला परमेश्वर भेटेल. भक्ताजवळ वारंवार प्राप्त होतो जो इंद्रियाला न करणारा ईश्वर. तुमचा जो प्रश्न आहे की डोळ्याला का देव दिसत नाही, नाकाला वास का देवाचा येत नाही, कानाला आवाज देवाचा का येत नाही, तर इंद्रियांची मर्यादा आहे. त्या मर्यादांच्या पेक्षा अधिक ज्ञान इंद्रियांना होत नाही, त्वचेला स्पर्श होत नाही, म्हणून इंद्रियांना हा कळत नाही. त्यांनी काय सांगितलंय, इंद्रियांना का हा कळत नाही, तर इंद्रियांना न करणारा ईश्वर, ईश्वर करण्याकरता इंद्रियांचं इंद्रियत्व करणे न करणे करून घेणे याच्या पलीकडे गेलं पाहिजे, म्हणजे मग ईश्वर करेल. कारण ईश्वर जो आहे तो परिपूर्ण भरलेला आहे. ईश्वर नाहीये अशी जागाच नाहीये. ईश्वर वरती आहे, खालती आहे, कडेला आहे, बाजूला आहे, मध्ये आहे, आपल्यात आहे, सगळीकडे ईश्वर आहे. आपल्याला माहित नाही, आपल्याला माहित नाहीये. ज्यावेळेला माहिती होईल, ज्यावेळेला माहिती होईल की ईश्वर आहे,
त्यावेळेला ज्यावेळेला माहिती होईल की ईश्वर आहे, त्यावेळेला अगोदर तुम्हाला माहित नव्हतं म्हणून ईश्वर नव्हता असं आहे का? तुम्हाला माहिती नव्हतं, अगोदर तो होताच. तुम्हाला माहिती झाल्यावर देव विठ्ठल, विठ्ठल देव पूजा विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तुम्हाला माहिती झाल्यावर सगळीकडे ईश्वर आहे याची अनुभूती इंद्रियांनाच द्यायला पाहिजे असं नाही, सगळ्यांना येते. डोळ्यांना ऐकू यायला लागतं, कानांना दिसायला लागतं, नाकाला स्पर्श करायला लागतो, त्वचेला गंध कळायला लागतो, जिव्हा बोलायला लागते, सगळ्या शरीरातून अणुरेणूतून ब्रह्मांड उभं राहतं, तुमचे केस उभे राहतात. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सगळीकडे रामाचा आवाज भरून राहतो, कुठेही राम नाहीये अशी जागा शिल्लक राहत नाही. पण हे तुम्हाला माहिती होईपर्यंत दर सोमवारी इथे यायलाच पाहिजे, पैसे घालवायलाच पाहिजे, मोह बाजूला केलाच पाहिजे, बाकीच्या झंझटीतून इथपर्यंत येणं हे गरजेचं आहे. जर तुम्हाला हे व्हावं असं वाटत असेल तर भोरमधल्या माणसांनाही मात काढायला नको, इतक्या लांबून माणसं येतात मग इथली इथे यायला काहीच गरज नाहीये. थोडं वेळ झालं तर जास्ती चांगलं होईल. आणि वेळेवर येणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, कारण आपण आपल्याकरता येतो, आपण दुसऱ्याकरता येत नाही. जो इंद्रियाला न कळणारा ईश्वर विश्वाला विस्तारता झाला, विश्वाला विस्तारता झाला. इंद्रियांना कळत नाहीये, पण अख्ख्या अखिल निखिल ब्रह्मांडात तो भरून राहिलेला आहे. अख्ख्या विश्वाला विस्तारता झाला. जग ईश्वराची ठाई आहे, पण जगामध्ये ईश्वर नाही. जग ईश्वराची ठाई आहे, पण जगामध्ये ईश्वर नाही. जग ईश्वराची ठाई आहे, पण जगामध्ये ईश्वर नाही. ईश्वरी योगामुळे जग ईश्वराची ठाई नाही. ईश्वरी योगामुळे जग ईश्वराची ठाई नाही. ईश्वर जगाला धारण करणारा किंवा जगात राहणारा नसून वायूसारखा आहे. त्यांनी सांगितलंय जो इंद्रियाला न करणारा ईश्वर विश्वाला विस्तारता झाला. इंद्रियांना ईश्वर का कळत नाही, तर इंद्रिय विश्व स्वरूप आहे आणि इंद्रियांना मर्यादा आहे. ईश्वर अमर्याद आहे. डोळ्याने आपल्याला जवळच ठराविक दिसतं. 1 दशांश सेकंदाच्या आत पडलेल्या सगळ्या डोळ्यावरच्या प्रतिमा नाहीशा होतात.
याचा शोध करून पिक्चरची कल्पना तयार निघाली आणि चलत चित्रपट आणि मूक चित्रपट हे 2 चित्रपट निघाले. तर जेव्हा हा जो ईश्वर आहे हा मर्यादित नाही, अमर्याद आहे, अथांग परिपूर्ण आहे आणि इंद्रिय जे आहेत त्यांना मर्यादा आहे. नाकाला वास येतो पण मर्यादित वास आहे. तुम्ही इथं बसून अमेरिकेतला वास घेऊ शकणार नाही, मी घेऊ शकतो पण तुम्हाला घेता येणार नाही. का घेता येणार नाही तर तुम्ही ती मर्यादा ओलांडलेली नाही आणि तुम्हाला ती मर्यादा ओलांडण्याकरता रोज ध्यान केलं पाहिजे. सकाळचं ध्यान, 5चं ध्यान, रात्रीचं ध्यान, 10चं ध्यान हे तुम्ही रोज करा. तुम्ही आपोआप माझ्याही पेक्षा मोठे होऊ शकाल, आणखी काहीतरी महान कार्य करू शकाल. तुम्ही आता जे करताय त्याच्यापेक्षाही महान गोष्टी करू शकाल. कारण इंद्रियांच्या मर्यादेच्या पलीकडे तुम्ही जाता. म्हणून ईश्वर जो आहे तो इंद्रियांना न कळणारा आहे. इंद्रियांना न कळणारा म्हणजे इंद्रियांच्या मर्यादेत तो बसू शकत नाही, एवढा महान आहे तो. म्हणून इंद्रियांना ईश्वर कळत नाही. जो इंद्रियांना न कळणारा ईश्वर आहे आणि तो ईश्वर विश्वाला विस्तारता झाला. त्याच ईश्वराने हे सगळं विश्व तयार केलं. हे कसं तयार केलं हे अनेक वेळा सांगितलंय, त्यामुळे हे आता परत सांगत नाही. जग ईश्वराच्या खाली आहे. जग जे आहे ते सगळं ईश्वरामध्ये आहे, ईश्वराच्या पलीकडे आहे, ईश्वराच्या वर आहे, ईश्वराच्या खालती आहे. जगाच्या खाली हे सगळं आहे, जगाच्या वर हे सगळं आहे. जग ईश्वराच्या खाली आहे. जग ईश्वराच्या खाली आहे, ईश्वराच्या खाली जग नाहीये. म्हणून जगात ईश्वर नाही. जगात ईश्वर का नाही तर जगात ईश्वर का नाही तर जग जे आहे ते ईश्वराच्या खाली आहे. पण ईश्वर जगाच्या खाली नाहीये, कारण तो अख्ख्या अखिल निखिल ब्रह्मांडात बनून राहिलेला आहे. म्हणून ईश्वर जगाच्या खाली नाहीये. जग ईश्वर स्वरूप आहे. जग जे आहे ते ईश्वर स्वरूप आहे. म्हणून जगाच्या खाली ईश्वर नाहीये, ईश्वराच्या खाली जग आहे. ईश्वराच्या खाली जग आहे. जग ईश्वराचे ठाई आहे पण जगामध्ये ईश्वर नाही. ईश्वरी योगामुळे जग ईश्वराचे ठाई नाही. ईश्वराचा जर योग असेल तर जगात तुम्हाला ईश्वर दिसेल, पण ईश्वराचा योग नसेल तेव्हा जगात तुम्हाला ईश्वर दिसणार नाही. म्हणजे त्याच्या इच्छेशिवाय झाडाचं पाणी हलत नाही, त्याच्या इच्छेशिवाय हे होत नाही, त्याच्या इच्छेशिवाय जन्मही होत नाही, त्याच्या इच्छेशिवाय मृत्यूही होत नाही, त्याच्या इच्छेशिवाय जग चालतच नाही. त्याची जी इच्छा आहे ती अमर्याद आहे आणि ती परिपूर्ण आहे आणि तरीही तो निरीक्ष आहे. तरीही तो निरीक्ष आहे. त्याला कुठलीही इच्छा होत नाही. का तर सगळ्या इच्छा म्हणजे तोच आहे. सगळ्या इच्छा म्हणजे तोच आहे. म्हणून त्याला इच्छा करावी लागत नाही आणि म्हणून त्याला इच्छा होत नाही. असा जो इंद्रियाला न करणारा ईश्वर विश्वाला विस्तारता झाला. जग ईश्वराचे ठाई आहे पण जगामध्ये ईश्वर नाही. ईश्वरी योगामुळे जग ईश्वराचे ठाई नाही. ईश्वरी योगामुळे जग ईश्वराचे ठाई नाही. ईश्वर जगाला धारण करणारा किंवा जगात राहणारा नसून ईश्वर जो आहे त्याच्या ठाई जग असल्यामुळे जगाला त्याला धरावं लागत नाही. ईश्वरामध्ये जग असल्यामुळं जगाला ईश्वराला धरावं लागत नाही. ईश्वराला जगाला धरावं लागत नाही. म्हणून जगात राहणारा नसून तो ईश्वर जगाला धारण करणारा आहे. ईश्वर जगाला धारण करणारा किंवा जगात राहणारा नसून तो वायूसारखा आहे. ईश्वरी योगामुळे जग ईश्वराचे ठाई नाही. ईश्वर जगाला धारण करणारा किंवा जगात राहणारा नसून तो वायूसारखा आहे. वायू आपल्याला हवा जी आहे ती दिसत नाही पण जाणवते. वाऱ्याची झुळूक आली तर आपल्याला समजतं की वारं आलेलं आहे आणि मग हे जाणवणं आहे ते ईश्वरात आहे. म्हणून ईश्वराच्या बाबतीत नामदेव असं म्हणतात, जाणीव नेणीव भगवंती नाही. सुरेश वाटचा अभंग आहे. जाणीव नेणीव भगवंती नाही. भगवंताला जाणीव नेणीव नाही. भगवंतामुळं जाणीव नेणीव आहे. भगवंतामुळं जाणीव आहे पण भगवंताला जाणीव नेणीव नाही, कारण तो त्याच्या पलीकडे आहे. म्हणून तो वायूसारखा आहे. वायू आपल्या डोळ्याला दिसत नाही. वायू आपल्या कानाला ऐकू येतो. वायू आपल्या त्वचेला स्पर्शाने समजतो. असा ईश्वर आहे. म्हणून तो ईश्वरी योगामुळे जग ईश्वराची ठाई नाही. ईश्वर जगाला धारण करणारा किंवा जगात राहणारा नसून वायूसारखा आहे.
माया ईश्वराच्या स्वाधीन असून, माया ही परमेश्वराची शक्ती आहे आणि ती ईश्वराच्या स्वाधीन असून ईश्वर बंधरहित स्वतंत्र आहे. माया ईश्वराच्या स्वाधीन आहे म्हणजे मायाला बंध आहे पण ईश्वराला बंध नाहीये. माया ईश्वराच्या स्वाधीन असून ईश्वर बंधरहित स्वतंत्र आहे. ईश्वर जो आहे तो स्वतंत्र आहे, सगळीकडे परिपूर्णतेने तो भरलेला आहे आणि तो एकला एक आहे, स्वतंत्र आहे. त्याच्यावर कोणाचंही बंधन नाही, तो कोणाच्या पकडीत नाही, त्याच्या पकडीत माया आहे आणि तो स्वतंत्र आहे. तो वारंवार विविध वस्तू उत्पन्न करतो. लीलया अत्यंत खेळासारख्या, जसं आपण विटी दांडूचा खेळ खेळतो किंवा जसं IPL मध्ये सिक्सर मारलेली पाहतो, इतक्या सहजपणे तो वेगवेगळ्या वस्तू उत्पन्न करतो आणि त्यांचा नाशही तोच करून टाकतो. तो वारंवार विविध वस्तू उत्पन्न करतो. ईश्वराच्या आश्रयाने माया जगाला निर्माण करणारी आहे. ही जी माया आहे ती ईश्वराच्या आश्रयाने आहे म्हणून ती जग निर्माण करते. ईश्वराच्या आश्रयाने ही माया जगाला निर्माण करणारी आहे. निर्मळ अशा या ईश्वराला कोणी जाणत नाही. तो एवढा शुद्ध आणि स्वच्छ आहे की तो आपल्या इंद्रियांच्या बंधनात अडकत नाही, त्यामुळे तो जाणता येत नाही, त्यामुळे त्याला कोणी जाणू शकत नाही. ईश्वराला जर जाणायचं असेल तर वागजईला शरण जायला पाहिजे, मायेच्या अधीन व्हायला पाहिजे, मायेला समजून घेतलं पाहिजे, मायेला विनंती केली पाहिजे, म्हणजे मायापती ईश्वर जो आहे तो आपल्याला समजेल. म्हणून मायेला सांभाळणं गरजेचं आहे. सगळ्या पुरुष वर्गांनी आपल्या पत्नीला आदर दिला पाहिजे, आपल्या पत्नीला किंमत दिली पाहिजे, आपल्या पत्नीची किंमत समजून घेतली पाहिजे, कारण ती या जगाचा भार परमेश्वरी कृपेने उचलू शकते. ती जगाचा भार परमेश्वरी कृपेने उचलते आणि आपण मात्र तिचा घडोघडी अपमान करतो, अवमान करतो. हे योग्य नाहीये. कारण देवी भागवतात एका ठिकाणी सांगितलंय की सगळ्या स्त्रिया ह्या आदिशक्तीच्या अवतार आहेत. मग अवताराचा जर अपमान केला तर आदिशक्ती रागावल्याशिवाय राहणार नाही आणि ती रागावली तर आपलं खरं राहणार नाही. कारण मायेमध्ये सगळं आहे आणि ही जी माया आहे ती ईश्वराच्या हातातलं खेळणं आहे. मायेला स्वातंत्र्य नाहीये, स्वातंत्र्य परमेश्वराला आहे. ईश्वर स्वतंत्र आहे, बंधन रहित आहे. माया मात्र ईश्वराच्या हातात आहे. माया ईश्वराच्या हातात आहे म्हणून ईश्वर जगाला धारण करणारा किंवा जगात राहणारा नसून वायूसारखा आहे. माया ईश्वराच्या स्वाधीन असून ईश्वर बंधरहित स्वतंत्र आहे. ईश्वर बंधरहित स्वतंत्र आहे. तो वारंवार विविध वस्तू उत्पन्न करतो. अनेक वस्तू त्याच्या नुसते इच्छेने उत्पन्न होतात. ईश्वराच्या आश्रयाने माया जगाला निर्माण करणारी आहे. माया जी आहे ती ईश्वराच्या आश्रयाने जग निर्माण करते. निर्मळ अशा या ईश्वराला कोणीच जाणत नाही. तो एवढा निर्मळ आणि स्वच्छ आहे की त्याला कुठलाही डागच पडत नाही, त्याला काहीच होत नाही. आपण म्हणतो देवाला कळतंय का नाही, देवाला समजतं की नाही, तो आपल्यावर अन्याय करतो नाही. देव न्यायी आहे. अन्याय आपण करतो, आपण खोटं बोलतो, आपण चुकीचं वागतो. परमेश्वर नाही वागत चुकीचं. परमेश्वराने केलेलं आहे ते योग्यच आहे. आपलं कर्तृत्व जे आहे ते जोपर्यंत परमेश्वराचं कर्तृत्व आहे असं आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला काहीही मिळणारच नाही आणि कळणार पण नाही. म्हणून आपण फक्त गुरुचरण आणि गुरुशरण ध्यान जप याशिवाय काही करून उपयोग नाही. तरच परमेश्वराची छाया आपल्याला समजेल. परमेश्वर समजणार नाही, परमेश्वराची छाया समजेल. म्हणून तो वारंवार विविध वस्तू उत्पन्न करतो. ईश्वराच्या आश्रयाने माया जगाला निर्माण करणारी आहे. निर्मळ अशा या ईश्वराला कोणीच जाणत नाही. जे योगाने कळणारे, योगानी योगमार्गी जे आहेत त्यांना परमेश्वर कळला असं म्हणतात. साधू व धर्म रक्षणारे मनुष्य रूपाने अवतार घेतलेले रूप म्हणजे भगवान श्रीकृष्ण, राम, वराह हे सगळे परमेश्वराने घेतलेले अवतार आहेत. त्याला अज्ञान, असुर, संपत्तीमान जीव जाणत नाही. पैसे असले म्हणजे तो जाणता येईल असं नाही, असुरी वृत्ती असली म्हणजे तो कळेल असं नाही. कारण आपण अज्ञानी आहोत आणि तो ज्ञानी आहे. आपल्याला जर त्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला ज्ञानी व्हायला पाहिजे किंवा त्याला अज्ञानी करायला पाहिजे. ईश्वराला अज्ञानी करायला पाहिजे किंवा आपल्याला ज्ञानी झालं पाहिजे. कारण तुम्हाला माहित नसेल, आपण जेव्हा विमानात जातो तेव्हा ऑक्सिजनच्या नळकांड्या बरोबर घेऊन जातो. जमिनीपासून हवेचे स्तर असतात, काही ठराविक
याच्या वर गेलं की हवा पोकळ होत जाते आणि त्या पोकळ हवेमध्ये ऑक्सिजनची कमतरता लागायला लागते आणि मग आता तसं इथे लोकांना ठसका लागला ना 2-3 असा ठसका लागायला लागतो आणि तो जो ठसका आहे तो ठसका कितीही दाबायचा म्हटलं तर दाबता येत नाही. याच्याबद्दल मम पुरंदरांचं शिवचरित्र जे आहे राजा शिवछत्रपती त्यातल्या 365 नंबरच्या पानावर एक वाक्य आहे. बोकडाच्या तोंडाची दुर्गंधी, पेरू आणि फणसाची चोरी आणि म्हातारपणचा खोकला दाबू म्हणून दाबता येत नाही. बोकडाच्या तोंडाची दुर्गंधी, पेरू आणि फणसाची चोरी आणि म्हातारपणचा खोकला दाबू म्हणून दाबता येणार नाही. मग मोकळा करा ना त्याला म्हणजे तो ठसकणारच नाही अजिबात. त्याला जर मोकळा सोडला त्याला तुम्ही दाबायचा प्रयत्न करता त्यामुळे आणखी ठसकी येत जाते आणि ती ठसकी काय येते हा आपल्याला प्रश्न पडतो का आता आपलं अवधान त्या ठसकीकडे असतं. ज्याच्याकडे आपण लक्ष देऊ तो नागवा होऊ शकत नाही. ज्याच्याकडे लक्ष देऊ तो नागवा होऊ शकत नाही. ज्याच्यावर लक्ष नाहीये तो नागवा होतो. मग आपण त्या ठसक्याला जर नागवं केलं तर येणारच नाही ना तो. त्याला नागवं करण्याकरता अगदी साधा शब्द आहे. आपण लक्ष द्यायचं नाही त्याच्याकडे. येऊ दे ठसका आला तर आला. ठसका आणण्याचा गुन्हा आहे का? कित्येकदा तुम्ही मला न सांगता येत नाही दांडी मारता, कित्येकदा उशिरा येता, मला न सांगता करता. तुम्हाला वाटतं चला डॉक्टरांना फसवला तुमच्या वाटण्याला मी किंमत देतो पण त्याला जी मी किंमत देतो त्याची तसंच तुम्ही देवाला फसवण्याचं जाणण्यापेक्षा त्या ठसकीकडे लक्ष देऊ नका. ठसकी येणारच नाही. माझा व्यक्तिगत अनुभव आहे. मी ठसकी आली की ठसकतो 2 मिनिटं थांबतो पण नंतर परत बोलायला लागतो त्यावेळेला ती येत नाही. का येत नाही तर मी त्या ठसकीकडे लक्ष देत नाही. तुम्ही त्या ठसकीला दाबायचा प्रयत्न करता, सांभाळायचा प्रयत्न करता, लॉकरमध्ये ठेवायचा प्रयत्न करता आणि मग तिची चोरी होते आणि चोरी झाली की परत ओरडता लोकांना डिस्टर्ब होतोय. मी काय करू उद्या डिस्टर्ब झाला तर तुम्हाला जो डिस्टर्ब होतोय तो तुम्ही काढून टाका आणि लोकांचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही तुमचा विचार करा. जोपर्यंत तुम्हाला तुमचा विचार करता येत नाही तोपर्यंत तुमचे इतका अज्ञानी जगात कोणी नाही. तोपर्यंत तुमचे इतका अज्ञानी जगात कोणी नाही. तर असा परमेश्वर जो आहे तो ईश्वराच्या स्वाधीन असून ईश्वर बंधनित स्वतंत्र आहे. तो वारंवार विविध वस्तू उत्पन्न करतो. ईश्वराच्या आश्रयाने माया जगाला निर्माण करणारी आहे. निर्मळ अशा या ईश्वराला कोणीच जाणत नाही जे योगाने कळणारे आहे. साधू व धर्म रक्षणारे मनुष्य रूपाने अवतार घेतलेले रूप त्याला अज्ञान असुर संपत्तीमान जीव जाणत नाही. जीव कितीही संपत्तीमान झाला तरी पैशाच्या जोरावर परमेश्वराला समजून घेऊ शकणार नाही कारण तो अज्ञानी आहे. असुर राक्षस आता कितीतरी राक्षस होऊन गेलेले आहेत. पुराणात उल्लेख आहेत. अनेक गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत पण त्यांना परमेश्वर कळला नाही. म्हणून हिरण्यकशिपू सुद्धा जेव्हा नरसिंह भगवान समोर आले तेव्हा तलवारीने त्यांना कापायला निघाला कारण तो ईश्वराला ओळखत नव्हता. अर्थानुरूप ज्याचे नाव आहे तो अनसूया अत्री यांचा पुत्र सर्व संरक्षक अजन्मा. अर्थानुरूप म्हणजे दत्त हा शब्दाचा जो अर्थ आहे तो देणारा आहे. दत्त या शब्दाचा अर्थ आहे अचानक येतो तो. असा जो दत्त आहे तो अर्थानुरूप ज्याचं नाव आहे तो अनसूया अत्री यांचा पुत्र सर्व संरक्षक अजन्मा सगळ्यांचं रक्षण करणारा अत्री अनुसूयेचा पुत्र अजन्मा की जो जन्मालाच येत नाही असताही तो उत्पन्न झाला. तो वास्तविक पाहता अजन्मा आहे पण तो उत्पन्न झाला. भक्ताकरता उत्पन्न झाला. तो असताही तो उत्पन्न झाला. अव्यक्ताचे चिंतन अशक्य आहे. निराकाराचं चिंतन करता येत नाही म्हणून राम रूप आपण समोर घेतो. निराकाराचं चिंतन करता येत नाही म्हणून कृष्ण रूप आपण घेतो. निराकाराचं चिंतन करता येत नाही म्हणून वाग्यचं माध्यम करतो. आपण पहिल्यांदा सगुण भक्ती करूया आणि नंतर निर्गुण भक्तीकडे वळूया म्हणजे आपण मुक्ताच्या दृष्टीने वाटचाल करू शकतो. म्हणजे आपण मुक्तीच्या वाटेवरती जाऊ. म्हणून सगुण भक्ती अशक्य नाहीये तीच शक्य आहे. अव्यक्ताचे चिंतन अशक्य आहे. जो व्यक्त नाही तत्रापि तो दत्त पूजावयास योग्य व स्मरणाने संतुष्ट होणार आहे. असा दत्त जो आहे तो त्याचं चिंतन करता येत नाही पण तो पूजा करायला योग्य आहे आणि त्याच्या नुसत्या स्मरणाने तो संतुष्ट होतो. दत्तांची नुसती आठवण काढली राम म्हणल्यानंतर राम समोर उभा राहतो. बरोबर मी नाट्य पूजात सांगितलं राम वरती आहे, राम खालती आहे, राम बाजूला आहे, राम कडेला आहे, राम मध्ये आहे, राम नाहीये अशी जागा नाहीये. श्रीराम जय जय राम तुम्ही मनाने म्हणा आणि मनाने म्हणताना श्रीराम जय राम तुमच्या कानाने ऐका.
श्रीराम जय राम म्हणताना तुमचा आवाज आपोआप बारीक बारीक होत जाईल. त्यावेळेला ते रामरूप तुमच्या डोळ्यापुढे आणा. ते डोळ्यापुढे आणल्यानंतर ते आपोआप तुमच्या दोन भुवयांच्या मध्ये जाईल. त्या भुवयांच्या मध्ये गेल्यानंतर ते रामरूप जे आहे त्यांनी तुमचं कपाळ जड होईल. तुमचं आज्ञाचक्र जे आहे ते प्रफुल्लित होईल. तो राम जो आहे तो तिथून अंतरात उतरेल. तिथून तो सुषुम्ना नाडीत जाईल, इडा आणि पिंगळा नाडीत जाईल. तिथून तो तुमच्या अनाहत चक्रापाशी जाईल आणि त्या अनाहत चक्रापाशी गेल्यानंतर तो तिथून पश्चंती वाणीने अख्खं विश्व पादाक्रांत करेल. आणि मग ते श्रीराम जय राम जे आहे ते तुमच्या जीवनाचं ध्येय होईल. आणि ते श्रीराम जय राम जे आहे ते रामरूप तुम्हाला सगळीकडे दिसायला लागेल. तुमच्यामध्ये बाजूला तुकारामाला जसं सगळीकडे देवच दिसायला लागला, पांडुरंगच दिसायला लागला, ती तुमची अवस्था होईल. या 3.5 कोटीच्या संकल्पात तुम्हाला सगळ्यांना राम दिसला तरी सुद्धा तो संकल्प सार्थकी लागला. तुम्ही दत्त म्हणा, गणपती म्हणा, देवी म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, सगळं एक आहे. अवतार सर्व एक असते, नाम रूप निराळे भासे, कार्याकारण घेऊन अवतार भक्ता प्रतिष्ठित असते. तर निर्गुण निराकार जे आहे त्याचं चिंतन करता येत नाही. कारण तो मायेच्या आधाराने जग निर्माण करतो. तो काहीही करत नाही, तो करून अकर्ता आहे. आणि म्हणून हा जो दत्त आहे त्याचं नुसतं स्मरण केलं तरी सुद्धा तो प्रसन्न होतो. दत्तांची नुसती आठवण काढली तरी सुद्धा ते प्रसन्न होतात. म्हणून नामस्मरण भक्ती ही सगळ्यात उच्च आहे. गोंदवलेकरांनी टाहो पडला जन्मापासून मृत्यूपर्यंत. ते म्हणतात की आजपर्यंत नामाशिवाय काहीच सांगितलं नाही तरी सुद्धा ते सांगायचं राहून जाते. या जन्मात मला ते पूर्ण करता आलं नाही, मला जर परत जन्म घ्यायचा झाला तर नाम भक्ती करता घेईल. मला जर परत जन्म झाला तर मी गगनगिरींच्या पोटाला जाईल, गगनगिरींच्या आजूबाजूला जाईल, गगनगिरींच्या जवळ जाऊन राहील. कारण गगनगिरी हे असं तत्व आहे. श्रीपाद पाटणकर म्हणून एक मूल पाटण तालुक्यात जन्माला आलं, मंडुर या गावाला. त्यांचे आई वडील 3ऱ्या आणि 5व्या वर्षी गेले. 2 वर्ष त्यांनी कराडजवळ आपल्या आजोळी काढली मान्यांकडे. 7व्या वर्षी त्यांनी घर सोडलं, वारक्यांबरोबर ते पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर ते तिथून ग्वाल्हेरला गेले. ग्वाल्हेरला गेल्यानंतर त्यांना चित्रानंद स्वामी भेटले. तिथून पुढं जात 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 ते हिमालयात गेले. हिमालयात त्यांनी भटवाडीजवळ 3 वर्ष सेवा केली. योगायोगाने तिथं छत्रपतींची स्वारी गेलेली होती. शाहूराजे तिथे आलेले होते. त्यांच्याबरोबर ते कोल्हापूरला आले. कोल्हापूरला आल्यानंतर ते गगनगडावर गेले. त्यावेळेसचा गगनगड आशाने पाहिलाय, मी पाहिलाय, तुमच्याही पैकी कोणीतरी गेला असेल, पाहिलं असेल. त्यावेळेच्या गडावर जायला आत्तासारख्या सुविधा नव्हत्या. मातीचे ढीग होते, त्या ढिगातून घसरून पडावं लागायचे. अशाच्या वेळेला दिवस होते तिला नेहाच्या वेळेला. आणि आम्ही त्या ढिगाऱ्यावरून गेलो होतो. त्या ढिगाऱ्यावरून घसरून खालती पडलो. 5-6 महिन्याचे दिवस होते. आणि परत चढत गेलो. आणि मला आमच्या बरोबरची माणसं म्हणायला लागली, अहो कशाला आणलं आशाला तुम्ही असता. आणि मला वाटत होतं की गगनगिरींची कृपा झाली सगळं होईल, गगनगिरींची कृपा झाली तर काही होऊ शकतं. अशी तुमची श्रद्धा का नाही, अशी तुमची श्रद्धा का नाही याचं वाईट वाटतं. माझी अशी श्रद्धा बसली की माझ्यावर परमेश्वरी कृपा, गगनगिरी कृपा. आणि मग गगनगिरी तिथून गगनबावड्याला येऊन राहिले. आणि नंतर त्यांचं अख्खं आयुष्य लोकोपकारामध्ये गेले. लोकांना उपकार करण्याकरता त्यांनी अख्खं आयुष्य दान दिलं. आपल्याला असं का वाटू नये की आता उर्वरित आयुष्य तरी आपल्या गुरुचरणी देणं, उर्वरित आयुष्य तरी आपण गुरु करता द्यावं, उर्वरित आयुष्यात तरी मटण खावंसं वाटू नये, उर्वरित आयुष्यात तरी दारू प्यावीशी वाटू नये, उर्वरित आयुष्यात तरी आपण जास्तीत जास्त गुरुचरणांचा ध्यान घ्यावा. माणसाच्या आयुष्याचा भरोसा नसतो. एका दिवसात कदाचित उद्या पण मी नसेल. आणि मग नंतर तुम्हाला हळ वाटली तर ती कामाची नाहीये. तुम्हाला नंतर दुःख वाटलं तर ते कामाचं नाहीये. आत्ताच दुःख वाटलं पाहिजे, आत्ताच वैराग्य आलं पाहिजे, आत्ताच तुमची झोप जायला पाहिजे. आणि झोप आली असेल तर माझ्यापासून बाजूला होऊन झोपलं पाहिजे, माझ्या समोर झोपलं नाही पाहिजे. एवढं जरी तुम्ही केलं तरी सुद्धा मी प्रसन्न होईल आणि माझं सर्वस्व तुम्हाला द्यायला तयार होईल. फक्त तुम्ही न झोपता माझ्या समोर बसायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण तो दत्त आहे, अत्रि यांचा पुत्र, सर्व संरक्षक, अजन्म असताही उत्पन्न झाला. अव्यक्ताचे चिंतन अशक्य आहे
जो व्यक्त नाही तथापि तो दत्त पूजावयास योग्य आणि स्मरणाने संतुष्ट होणारा आहे. थांबूया. श्रेष्ठ आनंद प्रचूर विष्णू हृदय असून ज्याचे जाणणे अशक्य आहे त्या विषयावर तुमच्या सोमवारी का बोलावं वाटतंय अजून बोलावं वाटतंय का थांबावं वाटतंय? अजून बोलावं वाटतंय का थांबावं वाटतंय? अरे नका बोलू म्हणून तरी म्हणा. आत्तापर्यंत जे बोललो त्याच्याबद्दल कोणाला काही शंका असतील तर विचारा. श्रीराम श्रीराम श्रीराम. शंका विचारायला आली का? शंका विचारायला आली का? जास्त काय पाहिजे जास्त जेव्हा बाकी यांच्या बघू सर्वांनी जग आणि ईश्वर हे कळणं. ईश्वरामध्ये जग आहे, जगामध्ये ईश्वर आहे, नक्की काय? त्यांनी असं स्वामींनी सांगितलं कसं असतं, जसं आपण पाहतो तसं आपल्याला दिसतं. मी सांगितलं मगाशी की 3 दिवस मी भेटून झोपतो आणि नंतर जेव्हा मला ते पाणी पाजलं गेलं तेव्हा मला परिपूर्ण वाटायला लागलं आणि आता मला कुठंच अडचण वाटत नाही. जे आहे ते सगळं योग्य वाटतं आणि जे आहे ते मी स्वीकारतो. बाकीच्यांना ते स्वीकारणं जमावं एवढ्याकरता माझा प्रयत्न. मग टेंबे स्वामींना जे काय वाटलं ते काय वाटलं, त्यांनी नसोबाच्या वाडीच्या नरसिंह सरस्वती स्वामींची वस्ती केली. नरसिंह सरस्वती स्वामी हे दत्तावतारी आहे, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी हे दत्तावतारी आहे, टेंबे स्वामी हे सुद्धा दत्तावतारी आहे. टेंबे स्वामी हे माणगावला जन्माला आले. माणगावला जन्माला आले आणि जन्माला आल्यावर अतिशय कर्मठ ब्राह्मणाच्या पोटावर ते जन्माला आलेले होते. अन्नपूर्णा नावाची त्यांची आई होती आणि त्यांची बायको होती. तर आई म्हणली की तू लग्न कर, लग्न केल्याशिवाय तुझ्या जीवनाला गती येणार नाही. तेव्हा ते म्हणले मी म्हणीत त्या बाईशी लग्न करायला चालेल का? म्हणजे चालेल. समोरून एक लंगडी पोरगी आली, ते म्हणली हिची मी लग्न करतो, चालेल का? म्हणजे चालेल. आणि ती 4-5 वर्ष जिवंत होती. त्या 5 वर्षात त्या अन्नपूर्णाबाईंनी एकही दिवस तिला एक घास सुपारी खाऊन दिलं. सतत काम कष्ट याची मरणांतिक अवस्था आली त्या बाई आणि ती त्याच्यात मेली.
आणि ती मेल्यावर तिची आई पण मेली टेंबेस्वामीची, ती पण जगली नाही त्याच्यानंतर. वडील तर अगोदरच गेलेले होते. आणि सीताराम नावाचा जो भाऊ होता तो त्यांच्या बरोबर होता. पण त्यांनी अजूनही उरकल्यानंतर ठरवलं की आता मी संन्यास घेणार. आणि मग संन्यास घेतला. संन्यास घेतल्यानंतर संन्यासानी स्वतःच्या हाताने अन्न शिजवू नये, मिळेल ते खावं, आयाची पिंडावं, सतत देवाची पूजा करावी, सतत देव ध्यान करावं, सतत देवाला जवळ ठेवावं, अशा वृत्तीने ते जगले टेंबेस्वामी. आणि मी ते जगताना ते नरसोबाच्या वाडीला कायम दर्शनाला जाईल. तर एक दिवस नरसोबाच्या वाडीला कृष्णेच्या पाण्यात ते संध्या करत असताना अचानक त्यांच्या कानात आवाज आला की मला तुझ्या घरी यायचंय आणि मी तुझ्या घरी येणार आहे आणि 7 वर्ष राहणार. नंतर त्यांनी पटापटा संध्या पुरी केली, नरसोबाच्या वाडीला दर्शन घेतलं, प्रदक्षिणा घातल्या आणि ते निघाले तिथून. ते तडक कोल्हापूरला आले आणि कोल्हापूरला अंबाबाईचं दर्शन घेतलं. आणि पेठेतून जाता जाता एक दुकानदार त्यांच्या मागं मागं पळत आला. त्यावेळेला त्यांनी एका हातात दंड होता, कमरेला एक लंगोटी होती आणि गळ्यावरती एक कुपन होतं, बाकी काही नाही. पण आलंय का? तर ते गेले. तर तो माणूस मागं मागं पळत आला आणि म्हणला तुम्ही माझ्या स्वप्नात गेले 3 आठवडे रोज येत आहे आणि तुमचं सगळं वर्णन सांगितलं जाते आणि तुमचं वर्णन सांगितलं जाऊन साक्षात दत्त माझ्या स्वप्नात येत आहेत आणि मला सारखं म्हणताय की मला तू यांना देऊन टाक, मला तू यांना देऊन टाक. असं म्हटल्यानंतर मग जेव्हा दत्तांनी असं सांगितलंय तेव्हा मी तुमची वाट पाहतोय आणि तुम्ही मला आज दिसलाय. आणि मग त्यांनी एक दीडविती दत्तांची सुरेख पितळेची मूर्ती की जी एका हातात त्रिशूळ आहे, कमरेला व्याघ्राची गुंडाळलेला आहे आणि 3 तोंड आहेत, 2 पाय आहेत आणि अतिशय तेजपूर्ण मूर्ती दत्तांची दीडविती त्यांनी टेंबेस्वामींना दिली. ते म्हणले पण याचे पैसे माझ्याकडे नाहीये, मी तुम्हाला नंतर पैसे देईल. चालतील म्हणले, तुम्ही नंतर पैसे द्या पण यांना घेऊन जा आणि मला दत्त मागा लागले त्यांना दे म्हणून. ठीक आहे म्हणजे जातो. आणि मग त्यांनी त्या दत्त मूर्तीचा स्वीकार केला. त्यामुळं दत्त हे दैवत टेंबेस्वामी. आणि ती मूर्त आजही आपल्याला माणगावला गेलो तर पाहायला मिळते. माणगावला तिथे अवदसीचं झाड आहे आणि त्याच्या शेजारी वेताळची वस्ती आहे आणि त्याच्या पलीकडे एक पडका वाडा होता. तिथे टेंबेस्वामींनी दत्ताची मूर्त स्थापन केली. आता तिथं पडका वाडा वगैरे नाहीये, फार मोठं मस्त देऊळ बांधलेलं आहे. पण त्यावेळेला टेंबेस्वामींनी जमलं 150 वर्षापूर्वी रोज तिथे 6 ते 10 हजार पान होत होते. जेव्हा दत्तांना ते घेऊन गेले तेव्हा एक पालखी आपोआप गावाच्या वेशीवरती आली. टेंबेस्वामींना हे माहीत नव्हतं. त्यांनी पालखीत दत्तांची स्थापना केली आणि समोर लेझिम घेतलेली पोरं होती आणि ती नाचत समोर होती. अख्खे गावकरी आलेले होते. दत्तांना त्यांनी नेलं आणि दत्तांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली त्यांनी. 7 दिवस जे जलादिवास, धान्यदिवास जे आहेत ते सगळे 7 दिवसाचे उपचार केले आणि प्राणप्रतिष्ठा दत्तांची त्यांनी केली. केल्यानंतर त्या दत्त मूर्तीचे सगळे उपचार, सकाळची काकड आरती, नंतरचं भोजन प्रसाद, प्रसाद झाल्यानंतर दुपारची आरती, दुपारची आरती झाल्यानंतर प्रसाद, जी लोक आली असतील त्यांना सगळ्यांना जेवण, त्याच्यानंतर संध्याकाळ झाली, हे संदेशी आणि हे सगळं तिथं 7 वर्ष चाललं होतं. एक दिवसही असा गेला नाही की 6 ते 10 हजार पान झालं नाही. एकही दिवस असा गेला नाही. आणि ते तिथं दत्तांची सेवा करत राहिले होते. कंटिन्यूस तिथं 7 वर्ष ते गेले आणि 7 वर्षांनी त्यांनी दत्तांना तिथेच सोडलं आणि त्यांनी चातुर्मास केले. नर्मदेच्या काठावर ठिकठिकाणी ते गरुडेश्वरपर्यंत आले आणि गरुडेश्वरच्या आल्यावर त्यांनी तिथं समाधी घेतली. गरुडेश्वरला टेंबेस्वामीची समाधी आहे आणि माणगावला त्यांचं जन्मस्थान आहे. तिथे अजूनही जन्मस्थान व्यवस्थित सांभाळून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये एक प्रसंग असा आहे की एकदा त्यांचं तोंड आलं भयंकर, घशापासून जिभेपर्यंत सगळं तोंड सुजलं
आणि त्यांना पाण्याचा थेंब सुद्धा घेता येणार. असे 2.5 दिवस गेले. त्या 2.5 दिवसामध्ये सगळेजण जेवत होते टेंबेस्वामी सोडून, पण टेंबेस्वामींना जेवता येत नव्हतं. का तर तोंडात पाण्याचा थेंबही घालता येत नव्हता. आणि ते सारखे दत्ताशी बोलत होते. दत्त त्यांना सांगत होते की तुला जेवून देणार नाही. ते विचारायचे का तुला जेवून देणार नाही, ते विचारायचे का. 2.5 दिवसांनी एक माणूस त्यांच्या पाया पडायला आला. तेव्हा टेंबेस्वामी लगेच उठून बसले. म्हणजे आहे आम्ही तुझ्याकडून किराणा माल आणत होतो ना. हो हो नेत होतात म्हणले तुम्ही किराणा माल. मग म्हणले एकदा किराणा माल आणला असताना आणि पैसे द्यायचे राहिलेत का. हो म्हणला राहील. किती पैसे राहिले म्हणून. तर म्हणला 3 पैसे द्यायचे राहिले. पण आता तुम्ही संन्यास घेतला, तुम्ही कुठून देणार पैसे, म्हणून मी गोळा करून टाकला त्यापेक्षा. नाही नाही म्हणजे पैसे जर दिले नाही तर मला मुक्ती नाही, व्याजासहित त्याची 4 आणे तू घे म्हणून. आणि मग त्यांनी दत्तांच्या पुढचे 4 आणे त्या माणसाला दिले आणि त्या माणसाने घेतले. ते 4 आणे त्यांनी घेतले आणि यांचं तोंड लगेच गेले एका सेकंदात आणि ताबडतोब जेवले. आणि तेव्हा संध्याकाळच्या आरतीच्या वेळेला दत्तांनी सांगितलं, अरे कोणाच्या ऋणात तुला मला ठेवायचं नाही, म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना म्हणतो मला काही द्यायचा प्रयत्न करू नका. कुठल्याही निमित्ताने मला तुम्ही काहीही देऊ नका. मला तुमच्या ऋणात राहायला नको. आणि गुरुच्या ऋणात तर राहायलाच पाहिजे. मी गगनजींच्या ऋणात राहतो, मग तुम्हाला माझ्या ऋणात राहायला काय अडचण आहे. आणि जेव्हा मला पाहिजे तेव्हा तुम्ही माझी मुलंच आहात, मागायला मला काही संकोच नाही. मग दत्तांचे ते 4 आणे देणं गेल्यानंतर टेंबेस्वामींना पुढे 7 वर्ष दत्त तिथे राहिले आणि त्यांनी सगळे उपचार करायला ती माणसं व्यवस्था लावली आणि ते तिथून पुढे निघून गेले. टेंबेस्वामींच्या चातुर्मासात प्रत्येक वेळेला एवढे उत्तम अनुभव आलेले आहेत की त्याचे 14 खंड झालेले. साधारणपणे 64 चातुर्मास ते राहिले आणि प्रत्येक चातुर्मासाचं वर्णन त्यांच्या एका शिष्याने करून ठेवलेलं आहे टेंबेस्वामींचा. आणि ते 14 खंड एक जोशी नावाची गृहस्थ आहे, आपल्याकडे त्यांची बहीण औषधाला आली. ते व्यापारी म्हणून आणले होते देशपांडे, त्यांची बायको ती बहीण त्या जोशी. तर त्यांनी 14 खंड प्रसिद्ध केलेले. आपल्याकडे ते 14 खंड वरती आहेत. पुस्तकं ठेवली तेव्हा लक्षात आलं असं. टेंबेस्वामींचं वर्षचित्र आहे आणि 200-300 पानाचं पुस्तक आहे. त्या 14 खंडात फक्त वर्णन आहे की चातुर्मासात टेंबेस्वामी कुठं कुठं गेले, त्यांनी काय काय प्रवचन केली, त्यांचा आचार कसा होता, त्यांचा विहार कसा होता, त्यांनी आहार कुठला घेतला. आणि त्या काळात 64 चातुर्मासात त्यांनी एवढं उत्तम दत्तवाङ्मय लिहून ठेवलेलं आहे. ते द्विसहस्त्री गुरुचरित्र हे त्याच काळात लिहिले गेलेले आहे. आणि दत्त क्षमापण स्तोत्र म्हणून एक 40 ओळींचं स्तोत्र लिहिलेलं आहे की अपराध क्षमा केली पाहिजे, केली पाहिजे. ते एक आहे. आणि खूपच वाङ्मय आहे. दत्तावधूत म्हणून पुस्तक लिहिलेलं आहे. एक दत्त भार्गव संवाद म्हणून आहे, ते पुस्तक लिहिलेलं आहे. आणि फारच विद्वत्ताप्रती माणूस होता. कुठल्याही शाळेत न जाता वडिलांनी त्यांना जे काही लहानपणी 8व्या वर्षाचा असेपर्यंत व्याकरण, संगीत, कोकशास्त्र, संख्याशास्त्र, दर्शनशास्त्र हे जे सगळं शिकवलं, त्याच्यावर त्यांनी हे एवढं सगळं वाङ्मय दत्तकृपेने तयार केलं. या पुस्तकाचं वैशिष्ट्य सांगितलं मी तुम्हाला माझं, की त्याची जी ओळ आहे, एक एक अक्षर जर गोळा केलं तर 15वा अध्याय गीतेचा त्याच्यात तयार होतो. एक एक अक्षर गोळा केल्यावर किती असामान्य प्रतिभा असेल. तर त्यामुळे टेंबेस्वामींना जे दिसलं ते काय दिसलं की परमात्म्याला करून अकर्ता आहे. परमात्म्याला करून अकर्ता आहे. करणे न करणे, ठरवून घेणे याच्या पलीकडे तो गेलेला आहे आणि तो सगळ्या ब्रह्मांडात आखीन देखील भरून राहिलेला आहे. आणि हे जे ब्रह्मांड आहे या ब्रह्मांडात तो आहे, या ब्रह्मांडात तो आहे, पण त्याची निर्माता माया आहे. मायेने हे सगळं निर्माण केलेलं आहे आणि माया जी आहे ती त्याच्या हातात आहे परमात्म्याच्या. म्हणून परमात्म्याने काही केलेलं नाही, तो करून अकर्ता आहे. म्हणून आत्माही आपल्या शरीरात करून अकर्ता आहे. आत्मज्ञान झाल्यावर या गोष्टी आपल्याला कळतात की जीव सगळ्या गोष्टी करतो, आत्मा काही करत नाही. जीव जो आहे तो शरीराच्या मदतीने सगळं सृष्टी चालवतो. जीव नुसता काही करू शकत नाही, नुसतं शरीर काही करू शकत नाही.
आणि आत्मा तर काहीच करत नाही आणि परमात्माही काही करत नाही. म्हणून जगामध्ये ईश्वर नाही. जगामध्ये ईश्वर नाही. का नाहीये ईश्वर? तर जग जे आहे ते मर्यादित आहे आणि ईश्वर जो आहे तो निराकार आणि अमर्याद आहे. ईश्वरामध्ये जग आहे पण जगामध्ये ईश्वर नाही. म्हणून जगामध्ये ईश्वर नाहीये आणि जगामध्ये ईश्वर नाहीये पण ईश्वरामध्ये जग आहे. आणि ईश्वराने जग निर्माण केलेले नाहीये, मायेने निर्माण केलेलं आहे. मायेने स्वेच्छेने परमात्म्याच्या आज्ञेने हे जग निर्माण केलं आणि अशी अखिल निखिल ब्रह्मांड तो क्षणात तयार करतो आणि क्षणात त्यांची नायनाट लावतो. एका क्षणात हे सगळं नष्ट होतं. याचं उत्तर काय आहे की आपल्याला जो क्षण क्षण वाटतो तो क्षण आपला क्षण नसतो, तो देवाचा क्षण असतो. त्याच्याकरता एक गोष्ट सांगितली होती मागे मी. एक रैवतक नावाचा राजा होता आणि त्याची रेवती नावाची मुलगी होती. आणि ती रेवती नावाची जी मुलगी होती ती लग्नाला योग्य आली पण तिचं लग्न कुठं होत नव्हतं. त्याला चांगला योग्य वर सापडत नव्हता. तेव्हा तो रैवतक राजा त्यांनी इंद्राला मदत केलेली होती युद्धामध्ये आणि त्या इंद्राने सांगितलं होतं की तुला 14 ब्रह्मांडात फिरता येईल असा मी तुला वर देतो. म्हणून मग तो रैवतक राजा जो होता तो ईश्वराकडे कुठेही केव्हाही जाऊ शकायचा. म्हणून तो शेवटी वैतागला आणि म्हटला या रेवतीकरता स्थळ पाहण्याकरता आता ब्रह्मदेवांची गाठ घ्यायला काही पर्याय नाही. म्हणून तो डायरेक्ट ब्रह्मदेवाकडे ब्रह्मलोकामध्ये गेला. तेव्हा ब्रह्मदेव बसले होते शांतपणे आणि सरस्वती माता वीणा वादन करत होते. त्या वीणा वादनात सगळेजण तल्लीन झाले होते. साधारणपणे तास दीड तास ते वीणा वादन चालू होतं. सगळं वीणा वादन थांबल्यानंतर ब्रह्मदेव स्वतः नुसते हसून बघितलं त्यांनी आणि त्यांनी विचारलं काय येणं केलं, या ना तुम्ही, काय झालं सांगा. आणि मग तो जो रैवतक राजा होता त्यांनी सांगितलं की असं असं माझी मुलगी लग्नाला आलेली आहे आणि ती लग्नाला आलेली असताना तिच्याकरता योग्य वर मिळत नाहीये. तो योग्य वर मिळत नसल्यामुळे मी तुमच्याकडे आलो की तुम्ही काहीतरी मला सुचवावं. तेव्हा ब्रह्मदेव मिस्किल हसायला लागले. त्यांचं हसणं पाहून रैवतक राजाला कळेना. ते म्हणले का हसताय आपण, माझं काही चुकलं का? ते म्हणजे चुकलं तुझं नाही. तू जेव्हा वर आला आणि इथे वीणावादन ऐकत बसला हे तुझ्या जीवाचं भाग्य आहे, तुझ्या मुलीच्या जीवाचं भाग्य आहे. पण तुला हे माहित नाहीये की तुमच्याकडे जेव्हा 1 वर्ष होतं तेव्हा आमच्याकडे 1 दिवस होता. तुमच्याकडे जेव्हा 1 वर्ष होतं तेव्हा आमच्याकडे देवलोकात त्याचा 1 दिवस होतो. आणि अशी 365 दिवस गेल्यानंतर 1 वर्ष होतं आणि अशी 1000 वर्षे गेल्यानंतर 1 युग पालटतं. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली हे जे युग आहे, आता कलियुगाचा फक्त 1 चरण झालाय. अजून 3/4 कलियुग पालटायचे. त्यातल्या कलियुगाच्या पहिल्या काही 5-10 वर्षाच्या काळामध्ये हा रैवतक राजा ब्रह्मदेवाकडे गेला होता. आणि जेव्हा आपण ब्रह्मलोकात जातो, जेव्हा आपण देवी लोकात जातो, जेव्हा आपण विष्णू लोकात जातो, जेव्हा आपण गणेश लोकात जातो तेव्हा आपलं आयुष्य जे आहे ते थांबलेलं असतं. आत्ता आपण या मर्त्य लोकात आहोत आणि या मर्त्य लोकामध्ये एक अशी शक्ती आहे की जी आपल्याला वर ओढते आणि एक अशी शक्ती आहे की जी आपल्याला खाली ओढते. ह्या ओढाताणीमध्ये आपले दिवस वाढत जातात आणि हे वाढलेले दिवस आहेत ते आपलं आयुष्य संपत असतं. म्हणून आपलं आयुष्य इथे संपतं. पण जेव्हा आपण या देवलोकात जातो तेव्हा आपलं आयुष्य थांबतं. त्यावेळेला आपण तरुण असू तर तरुणच राहतो, म्हातारे असू तर म्हातारेच राहतो, लहान असू तर लहानच राहतो. का तर तिथे जे जीव जातात ते त्या लोकात गेल्यानंतर त्या लोकांच्या व्यवस्थेला अनुरूप, काळानुरूप ते जगतात. त्यांचा काळ जो आहे तो काळ, त्यांचाही काळ संपतो, त्यालाही शेवट आहे. पण मर्त्य लोकांपेक्षा तो काळ थांबलेला असतो. म्हणून म्हणले मी हसलो की तुझा जो 1.5 तास आहे त्या 1.5 तासात तुझ्या खालच्या ज्या राज्यातून तू आलाय त्या राज्यातल्या 4 पिढ्या होऊन गेलेल्या आहेत. आजोबा, मुलगा, नातू आणि त्याचा मुलगा होऊन गेलाय. त्यामुळे आता जर तू जाशील तर तुझ्या मुलीकरता तुझ्या त्या काळातला जर स्थळ पाहायचं झालं
तर ते 250-300 वर्षाच्या माणसाबरोबर तुला ह्या 20 वर्षाच्या मुलीचं लग्न लावावं लागेल. म्हणून मी हसलो म्हणजे. आणि 250-300 वर्षाचा माणूस कोणी नसणार आहे तिथे, जास्तीत जास्त 100 वर्ष माणूस जगतो. मग आता तुझ्या मुलीला कुठलं स्थळ पाहिजे, तर जरी 4थी पिढी असली तरी सुद्धा भगवान विष्णूंनी श्रीकृष्णाच्या रूपात जन्म घेतलेला आहे आणि श्रीकृष्णांचा थोरला भाऊ जो बलराम आहे त्याला तू तुझी मुलगी दान करून टाक. आणि वसुदेव नावाचे जो त्यांचा पिता आहे त्याला तू सांग की हे मी सांगितलंय म्हणून, म्हणजे हा रोटीबेटी व्यवहार पूर्ण होईल. नाहीतर ते सुद्धा म्हणू शकतात की तुझी मुलगी आम्हाला नको. मग ब्रह्मदेवाचा निरोप वैवर्तक राजा वसुदेवांना सांगतो आणि मग वसुदेव देवकी बलरामा करता ही पोरगी सुनिश्चित करतात. आणि मग या रेवतीचं लग्न होतं. रेवती नाव घेणाऱ्या प्रत्येक पोरीच्या लग्नाला नेहमी त्रास होतो, पण ती रेवती जी आहे ती परिपूर्णतेने जीवन भोगते. म्हणून रेवती या नावाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि ही जी रेवती आहे वैवर्तक राजाची मुलगी आहे, ती पार्वतीचा अंश आहे. पार्वती जी आहे ती पर्वतातून उत्पन्न झाली म्हणून तिला पार्वती म्हणतात. हिमालयाची ती कन्या म्हणून तिला गिरिजा म्हणतात. गिरीची मुलगी, गिरीत निर्माण झाली ती म्हणून ती गिरिजा. मग अशी पार्वती गिरिजा जी आहे तिचा अंश असलेली जी रेवती आहे, ती रेवती जी आहे ती पार्वतीसारखेच भोग, दुर्भोग, सुख आणि दुःख ही भोगायला बांधील आहे. म्हणून ती पार्वतीसारखी बुद्धिमान असते, पण भोगही तेवढेच भोगायला ती समजतात आणि ते तिला भोगावेच लागतात. म्हणून रेवती नाव ठेवताना प्रत्येकाने विचार करावा, कारण जशी आपण नावं ठेवतो त्या नावाचे अंश आपल्याला काही प्रमाणात तरी भोगायलाच लागतात. नाही तर ती सेवा करून हे भोग आपल्याला सहजपणे भोगता येतील अशी व्यवस्था करावी लागते. हे रेवती या नावाचं वैशिष्ट्य आहे. ही जी रेवती आहे ती रेवती नंतर बलरामाला मिळती आणि ती श्रीकृष्णाची भावदेव होती. तर हा जो काळ आहे, हा काळ जो आहे तो ईश्वराने निर्माण केलेला नाहीये. काळ ईश्वराच्या हातात आहे, म्हणून काळात ईश्वर नाहीये, ईश्वरात काळ आहे. ईश्वरात जग आहे, जगात ईश्वर नाहीये. जग ईश्वराने मायेकडून निर्माण केलेलं आहे. उद्या सांग. उशीर झाला मागणे साहेब आले याला. प्रश्न काय आहेत का? मी टाकलेल्या प्रश्न जरी उत्तर द्या. मग आधी सुरुवातीला टाकलं तो प्रश्न असा टाकला की माझ्या भीतीमुळे तुम्ही सत्संगाला येत असाल, पण तुम्हाला खरी आवड नसेल आणि रोजच्या रोज ज्ञानाचा अभ्यास करता येत नसेल तर तुम्ही येणं बंद करा.
फक्त मला ते कळवा की आम्हाला हे जमत नाहीये आणि आम्ही येणार नाही होत. कुठल्या पक्षाला आज काय फार मोठा विषय झाला नाहीये. आजच्या विषयामध्ये फक्त दत्त हे रूप जे आहे, 2 पाय 6 हात 3 तोंड, ते स्मृतुगामी आहे. स्मरण केले की लगेच ते आपल्या जवळ असतं, ते आपल्याला भवरोगापासून सोडवतं. त्याचे जे 2 पाय आहेत ते म्हणजे द्वैताद्वैत आहे. 6 हात म्हणजे 6 दर्शन आहे, वैशेषिक, मीमांसा, वेदांत, न्याय, सांख्य. आणि 3 तोंड म्हणजे सत्वरजतम आहे. त्याच्या हातातली जी व्यवस्था आहे ती व्यवस्था जी आहे ती दत्त अजन्म आहे. पण ते जन्माला आले कारण ते अर्थरूप आहेत. ते आसरी आणि अनुसूयेचे पुत्र आहेत. त्याचा तो उल्लेख मागच्या वेळेला केला होता. ते आसरी म्हणजे काय, अनुसूया म्हणजे काय, आणि त्यांचा पुत्र दत्त. हा जो दत्त आहे हा दत्त ध्यान करायला योग्य आहे. मग हा दत्त ध्यान करण्याकरता जे एकनाथ आले ते कसे एकनाथ आले? एकनाथांच्या प्रत्येक पोथीमध्ये, प्रत्येक श्लोकामध्ये ते शेवट असा करतात, विचूपणाची झाली गोड एका जनार्दनी श्री दत्त झाले. अशी गुरुची ओढ एकनाथांना लागली, तशी तुम्हाला कोणाला का लागू नये असा मला प्रश्न पडलाय. आणि ही ओढ लागण्याकरता तुम्हाला आतून ओढ लागली पाहिजे. आणि तुम्ही जसं जनार्दन स्वामींकडे एकनाथ धडपडून उठून घर सोडून निघून गेले ते, तसं तुम्ही माझ्याकडे या अशातला भाग नाही. तुम्ही सगळं संसार करा, सांभाळा, सगळी कामधामं करा, पण सकाळचं ध्यान, 5चं ध्यान, रात्रीचं ध्यान, रात्री 10चं ध्यान, हे ध्यान तरी रोजच्या रोज तुम्ही करा, ज्याद्वारे तुमचा उद्धार होईल. क्षणाचा माणसाचा भरोसा नसतो. आज मी एवढं तडफडून तुम्हाला सांगतोय, त्याचं तुमच्या स्वतःच्या उद्धाराकरता उद्धरेत आत्मा आत्मानं असं गीता सांगतो. तर तुम्ही हे सगळं केलं पाहिजे. हे जे दत्तरूप आहेत ते मोक्षदाता आहेत आणि जन्माला येऊन सुद्धा ते अजन्म आहेत. हे दत्त ध्यान करायला योग्य आहे. मग हे ध्यान करताना मी माझा एक अनुभव सांगितला की एक डॉक्टर पुण्याला दवाखाना संपता त्यांनी घरी बायकोला मुलांना पण काही नाही सांगितलं आणि त्यांना असं वाटत होतं की आपण तिरुपतीला जावं. त्यावेळेस त्यांच्याकडे 13 रुपये होते. स्टेशनला गेले आणि 8 रुपयाच्या तिकिटामध्ये ते मद्रासला गेले आणि मग मद्रासून त्यांना तिरुपतीला जायचं होतं. ते चालत निघाले होते. तेव्हा मागून एक सायकलवाला आला आणि तो म्हणला, हे बैठे गाडीवर, तर तुला पाहिजे तिथे मी नेऊन सोडतो. तर ते म्हणले, मी तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे म्हणजे आणि तुम्ही वृद्ध आहात, तर तुम्ही गाडीवर बसता, मी तुम्हाला घेऊन जातो, ते बरं राहील म्हणजे. ते म्हणले, तुला यायचंय का नाही तर मी जातो म्हणून. शेवटी ते पटकन गाडीवर बसले आणि ते काही 10-15 पावलं पण गेले नसतील तर ते तिरुपतीच्या डोंगराच्या पायथ्याशी होते. आणि ते उतरल्यावर सायकलवाल्या सायकल सहित ते आदृश्य झाले. नंतर ते तिरुपतीच्या डोंगरावर चालायला लागले तर मागून तिरुपतीची गाडी आली. ती म्हणजे बसा, तुम्हाला वर जायचंय ना. आणि मग ते तिरुपतीपाशी गेले. 15,000 माणसांशिवाय तिरुपती कधी भेटत नाही. तिथे त्या दिवशी 10-15 माणसं होती फक्त. त्यामुळे ते डायरेक्ट तिरुपतीपाशी गेले, तिरुपतीला प्रदक्षिणा घातली आणि बाहेर ते येऊन उभे राहिले. तर बाहेर एकाने त्यांना पत्राळभर भात आणून दिला प्रसादाचा. तो भात त्यांनी खाल्ला, तोंड धुतलं, पाणी पिलं. नंतर ते तिथून खालती आले. खालती आल्यानंतर ते त्यांच्याजवळ 3-4 रुपये होते. त्या 3-4 रुपयाच्या जोरावर ते जायला निघाले. तर ते उचलून खालती येतात नाही तो एकदम हिमालयापाशी होते. आणि हिमालयापाशी आल्यानंतर ते तिथून चालत वर निघाले होते. चालताना त्यांच्या दोन्ही बाजूला साधारणपणे 45 फुटी 2 नाग होते आणि त्या नागांच्या अंगावर केस होते आणि ते घाबरत घामाघूम झाले होते. त्यांना इकडं नाग होता, कुठं जाता येत नव्हतं. एका ठिकाणी गेल्यावर त्यांचा पाय घसरून ते खालती पडले. ते 1000 फूट खालती गेले आणि खालती झाडं तासलेली होती आणि त्याच्यावर सापळे बसले होते हाडाचे आणि त्यांच्या हातातल्या माळा फिरत होत्या. विवळीची दाढीचे केस जमिनीला लागले होते आणि तिथे एक पिवळसर मंद प्रकाश पसरला होता. तिथे समया जळत होते आणि त्या समयीच्या उजेडात ते सगळेजण ध्यान करत बसले होते आणि माळा ओढत होते. तोपर्यंत त्यांना असं विचार आला म्हणा की अरे आपण इथे आलो कसे. तर ते जिथून पाय घसरून पडले तिथेच गेले आणि
त्यावेळेस त्यांना असं वाटलं अरे आपण हा विचार नसता केला तर बरं झाला असतो. तेवढ्याच त्यांचे शेजारी त्यांचे गुरु उभे होते. ते म्हणले अरे तुमच्याकडे जे गोंदावलेकर, तुमच्याकडे जे गजानन महाराज, तुमच्याकडे जे अक्कलकोट स्वामी समर्थ ते इथून येतात आणि काम झालं की परत इथे येऊन वाटलं. तेच मंतुरगामी दत्तांचे सगळे हे आहेत. आईच्या पाठात एक गोळ आहे, अवतार सर्व एक असे नामरूप निराळे भासे, कार्याकारण घेऊन अवतार भक्ता प्रतिव्यक्ती. तर ते नंतर तिथून गुरूंच्या बरोबर एका गुहेत 15 दिवस थांबले होते. खाणं जेवण संडास पाणी काहीही नाही. 15 दिवस त्या गुहेत ते बसले होते. 15 दिवसांनी त्या गुरूंनी त्यांना सोडलं. तोपर्यंत 3 महिने झालेले होते. त्या गुरूंनी त्यांना जी माळ दिली होती जपाला, त्यांनी ती माला दिली होती. उदय ही माळ तुझ्याकडे ठेवली. अतिशय लहान मण्यांची उत्कृष्ट माळ होती तुळशीची. होती म्हणजे आहे अजून पण. त्याच्यानंतर ते 3 महिन्यांनी आले. 3 महिन्यापूर्वी त्यांनी रात्री 9 वाजता दवाखाना सोडला होता आणि त्यावेळेला त्यांच्याकडे 95 पेशंट त्यांनी पाहिले. 3 महिन्याने ते येणार आहे त्यांनाही माहित नव्हतं. ते आल्यानंतर स्टेशनला उतरले. उतरल्यावर झेडपीपर्यंत ते चालत आले. झेडपीपाशी मागून त्यांचा एक पेशंट आला. तो स्कूटरवर जात होता. तो म्हटला डॉक्टर तुम्ही इकडे ससूनला आला होतात का? ते म्हणजे हो. आणि मग ते त्या गाडीवर बसले. त्यांनी त्यांना दवाखान्यात आणून सोडलं. त्यावेळेला बरोबर 5:45 वाजले होते. ते कामाच्या बाबतीत खूप ॲक्युरेट होते. 5:45 म्हणजे 5:45ला दवाखाना उघडायचे आणि 9 म्हणजे 9ला बंद करायचे. तर ते दवाखान्यात आले. त्या दिवशी त्यांची ओपीडी 95 पेशंटची होती. जाताना 95 पेशंट होते. आल्यावर तिथे ते त्यांनाही माहीत नसताना 95 पेशंट झाले. ते उरकून ते नंतर घरी गेले. घरी गेल्यावर बायकोलाही आश्चर्य वाटलं, हा बाबा आला कसा? तर अशा बाबा सांभाळण्याकरता अशा बाया देवच तयार करतो आणि ही भोगत असते आणि तोही आनंद उपभोगत असतो. तर नंतर ते मला भेटले. माझ्यावर त्यांचं फार प्रेम होतं. या सगळ्या गप्पा माझ्या त्यांच्याशी व्हायच्या. तर हे पेमे स्वामींच्या बाबतीत असंच अलौकिक ज्ञान होतं आणि त्यांना दत्त कसे दिसले ते या पोथीत ते सांगतायत. तर ते सांगताना एक वाक्य असं आलेलं होतं की ईश्वर जगात नाहीये. ईश्वर जगात नाहीये. रेवती उठणार. ईश्वर जगात नाहीये. शक्यतो थांब अशा ध्यान करून जा. ईश्वर जगात नाहीये पण ईश्वराची माया नावाची जी शक्ती आहे ती जग निर्माण करते. ईश्वर निर्माण करत नाही. म्हणून ईश्वर जगात नाहीये. आणि जग जे आहे ते ईश्वरामध्ये मायेमुळे आहे. जग ईश्वरामध्ये आहे. ईश्वर जगात नाहीये. आणि हा जो ईश्वर आहे हा परिपूर्णतेने भरलेला आहे. तो इंद्रियांना कळत नाही. का तर इंद्रिय जी आहे ती मर्यादित आहे. ईश्वर जो आहे तो अमर्यादित. आणि काही राहिलंय का? मागण्यांना सांगायचं आणि काही राहिलंय का? तुम्ही ऐकलं असेल तर आठवण करून द्या. ना आताच्या जर काउन्समध्ये सांगा काय होतं की आताच्या नवीन पिढीला हे सांगायचं झालं नाही तर ते अशा पद्धतीने सांगता येईल की दत्त म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये काय व्याख्या करता येईल. असं मला त्यामध्ये जास्त डिटेल सांगता येणार नाही पण हे माझे लिमिटेशन होते. पण आताचा जो प्रेझेंट आहे की त्यालाच आपण दत्त म्हणून बोलतो. ते दत्ताला असं सांगितलं ना की दत्त म्हणजे काय की जो अचानक येतो, न सांगता येतो आणि असतो त्याला दत्त म्हणेल. म्हणून तो अजन्म आहे ना. आपण काय होतं की आपण बहुतेक जण मनाच्या पातळीवरती राहत असतो, कल्पनेमध्ये असतो, काहीतरी एकदम खाली देहाच्या पातळीवरती असतो. तर मनाच्या पातळीवरती दृढ निश्चय नाही आहे तर आपण त्यांना परत आग्रह करून काय फायदा नाही. आधी मनाची चंचलता ती कशी कमी होईल ना ते उपाय करायला हवं. मग त्यासाठी काही छोटे मोठे चंचलता त्यांना करता येतील आणि मनावरती थोडा कंट्रोल करायला हवा. तर त्याच्यानंतर मग प्रेझेंटमध्ये आणि मन काय करत असतं तर भूतकाळ भविष्यकाळ याच्यामध्ये ना ते सदैव डोळामाय होत असतं. घड्याचा लोलकता जसा जेवढा इकडे जातो तेवढाच तो तिकडे जातो. म्हणजे भूतकाळाची निर्मिती ही भविष्याच्या ह्याच्यामध्ये होत असते आणि भविष्याची पण कल्पना आहे ना ही भूतकाळाच्या ह्याच्यातूनच केलेली असते. मग त्याच्यामुळे काय होतं की ह्या दोन भूत भविष्याच्यामध्ये प्रेझेंट आहे ना जो दत्त आहे तो मिक्स होत असतो सतत. मग प्रेझेंट जर एकदा जर भूत भविष्य जर कल्पनाच जर नष्ट झाली निश्चिंतपणा आला की काय करायचंच नाही आहे तर तेव्हा तो येऊ शकतो. मी करणारा नाही आहे त्यातून तो येऊ शकतो. असंख्य पद्धतीने एकदा निश्चय दृढ होऊ शकतो. तर त्यानंतर मग प्रेझेंट हा अमर्याद जर हाती लागला तर
जे ध्यान आहे त्यामध्ये जे काही करू ते शाश्वत असेल, करताना आनंद असेल आणि मनाची त्यामध्ये लुडबुड अजिबात नसेल, कारण मनच नाही आहे असा तिथे हे दत्ताचा हा साक्षात्कार आहे ना. आणि दत्त म्हणजे हा प्रेझेंट असं हे करून आताच्या ह्याच्यामध्ये श्री रविशंकरांनी हेच सांगितलंय ना, लिव्ह ॲज इट इज, लिव्ह ॲज इट इज. काय घडते त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह होऊ नका, तुम्ही तक्रार करू नका, तुम्ही त्याच्यातून बाहेरही पडायचा प्रयत्न करू नका, त्यात जायचाही प्रयत्न करू नका. जे काय चाललंय ते स्वीकार, लिव्ह ॲज इट इज. आणि जे पार्किंगनी पण तेच सांगितलंय की तुमच्या मनात जे विचार येतात ते तुम्ही पार्किंगला ठेवून द्या. तुमचं चित्त नावाचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये ते काढून राहतात. त्यामुळे जे मन आहे परिस्थिती स्वीकारायच्या आधी आहेत ना आणि स्वतःला स्वीकारायची आहेत ना, एक तयारी धाडस बहुतेक जण करत नाही. कारण का म्हणजे स्वतःमध्ये काहीतरी म्हणजे स्वतःला दिव्यत्व जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत स्वीकार स्वतःचा होत नाही. स्वतःला काहीतरी हलकं समजून, स्वतःला काहीतरी एकदम छोटं समजून किंवा मी त्याच्यात बसत नाही त्या ह्याच्यामध्ये. जरी इकडे बसले असतील तरी अशी एखाद्याला हे होऊ शकते की मला हे मी ह्याच्यात बसत नाही. म्हणून तर आज सांगितलं ना सगळ्यांना की उगाच येऊ नका, बंद होऊन जा. चला ध्यानाकरता